महाकारुणी तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, भारतरत्न क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना विनम्र असं अभिवादन करून आपण तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचा 2564वा तथा भारतरत्न क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 129वा जयंती महोत्सव मागच्या 42 दिवसांपासून ऑनलाईन डिजिटल मोडवरती व्याख्यानमालेच्या माध्यमातून साजरा करत आहोत. आज या व्याख्यानमालेचे हे 43वे पुष्प आहे आणि या मागच्या 42 व्याख्यानांमध्ये आपण अनेक वेगळ्या विषयांवरती या ठिकाणी चर्चा केलेली आहे. आणि आज एक नवीन विषय, एक नवीन तरुण विद्यार्थी संशोधक, मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागातील हा विद्यार्थी आपल्या समोर एक असा विषय घेऊन येत आहे की ज्या विषयाच्या संदर्भामध्ये खरं तर चांगली चर्चा होणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु त्यांनी जो विषय निवडलेला आहे हा विषय इतका गहन आहे की या विषयाच्या संदर्भामध्ये म्हणावी तितकी साधनं ही आज अभ्यासासाठी नाही आहे. परंतु तरी देखील सन्माननीय किशोर मोरेजी यांनी या विषयाच्या संदर्भामध्ये आपलं संशोधन केलेलं आहे आणि ते या ठिकाणी भारतीय समाज व्यवस्थेतील जात परंपरा आहे, या जात परंपरेचा देशातील असणारे जे विविध वेगवेगळे जे पंथ आहेत, जे विचार आहेत, त्यांच्यावर देखील कशा पद्धतीने त्याचा प्रभाव पडलेला आहे. कारण आज जो त्यांनी विषय जो घेतलेला आहे तो आहे जात समीक्षेच्या परंपरा आणि जातीयांताचा तिढा, ऐतिहासिक संदर्भ वीरशैव लिंगायत समाजाच्या संदर्भामध्ये. आणि आपण पाहतो की वीरशैव लिंगायत समाज हा एक अशा प्रकारचा समाज आहे की जो स्वतःचं अस्तित्व वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तो या समाजातील काही जण आपल्याला स्वतःला हिंदू मानतात, तर काही जण म्हणतात की हा धर्म वेगळा आहे. या संदर्भामध्ये चर्चा ज्या असतात त्या चालू असतात. परंतु आज या लिंगायत समाजामध्ये जी जात व्यवस्था आहे त्याची परंपरा कशी आहे आणि त्याच्या जो काही समस्या आहेत काय आहेत याच्या संदर्भातला अभ्यास या ठिकाणी किशोर मोरे यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये ते आज आपल्याशी या ठिकाणी बोलणार आहेत. माझा देखील या विषयामध्ये जास्त अभ्यास नाहीये, त्यामुळे आजची जी प्रस्तावना आहे ती मी देखील थोडक्यामध्येच घेत आहे. कारण जो विषय आपल्याला माहिती नाही त्या विषयामध्ये आपण जास्त बोलू नये असं अनेक विद्वानांनी आणि विचारवंतांनी सांगून ठेवलेलं आहे. कारण आपण जर त्या विषयामध्ये जर बोलण्याचा प्रयत्न केला तर कदाचित आपलीच गोची होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी किशोर मोरे यांनी हा जो काही विषय ठेवलेला आहे हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. खरं तर भारतीय समाजाच्या विविध अंगांचं, वेगवेगळ्या दर्शनांचं या ठिकाणी आपण अभ्यास करत आहोत. मागच्या कालचं जे काही व्याख्यान होतं त्याचबरोबर परवा दिवशी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि चर्मकार समाजाचं आंबेडकरी चळवळीतील योगदान आणि कशा पद्धतीची पुढची वाटचाल म्हणजे अशा पद्धतीचा अभ्यास व्याख्यान आपण ऐकलेलं आहे. आणि एक नवीन दृष्टिकोन, आज दुपारी मला एक फोन आला होता आणि तो फोनवरती बोलत असताना त्या व्यक्तीने माझ्याशी संवाद साधत असताना मला सांगितलं की सर हा उपक्रम जो आहे तो तुमचा चांगला उपक्रम आहे आणि चर्मकार समाजाच्या संदर्भातलं जे व्याख्यान प्रकाश समशे यांनी दिलं त्या व्याख्यानाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आंबेडकरी चळवळीची दिशा कशा पद्धतीची असली पाहिजे आणि हे सर्व समाज एकत्र येऊन या देशातील असणारी सामाजिक राजकीय बदलाची नांदी करू शकतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असणारा अभिप्रेत भविष्यकालीन समाज जो आहे तो निर्माण होऊ शकतो, अशा प्रकारची त्यांनी या व्याख्यानमालेच्या संदर्भामध्ये आपली प्रतिक्रिया दिलेली या ठिकाणी दिसून येते. आणि ही प्रतिक्रिया येत असताना मला या ठिकाणी प्रामाणिकपणे सांगावंच वाटतं की हे जे काही काम आहे हे तुमच्या सर्वांच्या सहकार्याने होत आहे. तुम्ही अभ्यास करतात, आम्ही फक्त आयोजक आहोत. परंतु आणि तुमच्या अभ्यासातून तुम्ही जी मतं मांडत आहात त्या मतांना समोर घेऊन वेगवेगळ्या समाजाच्या जनतेशी कशा पद्धतीने आपण संपर्क केला पाहिजे, त्यांच्याशी काय आपण बोललो पाहिजे याचा अभ्यास करण्यासाठीच ही व्याख्यानमाला आहे. जेणेकरून आमच्यासारखे जे कार्यकर्ते आहेत राजकीय सामाजिक जीवनामध्ये आम्ही जे काम करतो आम्हाला नेमकं कळलं पाहिजे की चर्मकार समाजांच्या काय समस्या आहेत, त्यांना नेमकं आंबेडकरी चळवळीपासून काय अभिप्रेत आहे. आता आजचा जो किशोर मोरे यांनी जो विषय घेतलेला आहे त्याच्यामध्ये वीरशैव लिंगायत समाजामध्ये जी काही जातीची उतरंड आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांनी काम केलं पाहिजे याच्या संदर्भामध्ये देखील आम्हाला काही महत्वपूर्ण महत्वाच्या माहिती या ठिकाणी मिळू शकतात. आणि हे सर्व यश जे आहे हे तुम्हा सर्व व्याख्यात्यांचे यश आहे की आपण जे विषय मांडत आहात ते विषय लोकांना पोहोचत आहेत आणि लोक अत्यंत या व्याख्यानमालेला प्रतिसाद देत आहेत.
ही व्याख्यानमाला आज जवळ-जवळ मी संपूर्ण आराखडा काढला तर जवळ-जवळ 3 ते 3.5 लाख लोकांपर्यंत ही व्याख्यानमाला आज पोहोचताना आपल्याला दिसत आहे. आणि हे सर्व तुम्ही जे व्याख्याते आहात, तुम्ही जे संशोधक आहात, अभ्यासक जे आहात, ते तुम्ही जो तुमचे विषय या ठिकाणी जे मांडत आहात, त्या विषयाला ऐकण्यासाठी लोक या ठिकाणी येत आहेत, ना की डॉक्टर विजय मोरे याला बघण्यासाठी लोक येत आहेत. किंवा इथं फक्त एकमेकांशी आपण चर्चा करतो म्हणून इथे येत नाहीत, तर विषय महत्त्वाचे असतात आणि त्या विषयांवरती सांगोपांग चर्चा आपल्या व्याख्यानमालेमध्ये होत असते, म्हणून लोक येत आहेत आणि अप्रिशिएट करत आहेत. किशोर मोरेजी यांना मी या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांनी आपलं व्याख्यान या ठिकाणी करावं. त्यांना त्यांचा पूर्ण वेळ त्यांनी बोलावं आणि त्याच्यावरती नंतर आपण चर्चा करू. आणि जरी काही डिस्टर्बन्स जरी आले किशोर मोरेजी नेटमध्ये वगैरे, तरी तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. तुम्ही तुमचं व्याख्यान जे आहे ते तुम्ही चालू करा. तुमचा विषय लोकांपर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे. आपण आपल्या विषयाची मांडणी करू शकता. जय भीम. ओके, धन्यवाद सर आणि सर्वांना मनपूर्वक जय भीम. विजय मोरे सरांनी मला हा जो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि त्याचप्रमाणे माझे मित्र डॉक्टर प्रदीप वाघमारे आणि बाबासाहेब कांबळे हे या व्याख्यानमाले संदर्भात माझ्याशी सतत बोलत होते आणि मीही या संदर्भात काहीतरी मांडणी करावी किंवा बोलावं या प्लॅटफॉर्मवर. मोरे सर आवाज नाहीये. ओके, आता येतोय? मोरे सर आवाज नाहीये. ओके, आता येतोय मॅडम? हॅलो, आवाज येतोय? येतोय किशोर सर येतोय. कदाचित मॅडमच्या ह्याच्यात प्रॉब्लेम असू शकतो, त्यांनी चेक करावं. किशोर सर तुम्ही बोला. मॅडम म्हणजे थोडं परत आहे ना डिस्कनेक्ट होऊन तुम्ही जॉईन व्हा. किशोर सर तुम्ही बोला. ओके, ही जी व्याख्यानमाला आहे त्या संदर्भात माझे मित्र डॉक्टर प्रदीप वाघमारे सर आणि बाबासाहेब कांबळे यांनीही मला बऱ्याच वेळेला प्रेरित केलं. त्यांनी म्हटलं की आपला अत्यंत सकस असा प्लॅटफॉर्म आहे, तूही तुझ्या विषयासंदर्भात किंवा इन जनरल जे आपलं चिंतन मनन चाललेलं असतं त्या संदर्भात या प्लॅटफॉर्मवर शेअर करावं, असा त्यांनी जो मित्रपूर्वक आग्रह केलेला होता तो त्यांचेही मी या व्याख्यानाच्या निमित्ताने आभार मानतो. विजय मोरे सरांनी ज्या नम्रतेने आपण वेगवेगळ्या विषयांशी गेल्या 30-40 दिवसांपासून वेगवेगळे व्याख्यान जे आयोजित करतो आणि त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या अंगाने कसे वेगवेगळे मुद्दे ऍड्रेस करता आले समाजाच्या प्रती आणि समाजाला दिशा देण्यासाठी, त्याच अंगाचा हा एक माझा विषय मी कॉइन केलाय. पण ज्या नम्रतेने सरांनी सांगितलं की या विषयामध्ये आपल्याला फार काही हे नाहीये, म्हणजे त्यातले वेगवेगळे आस्पेक्ट माहित नाहीये, त्याच पद्धतीने मीही सरांच्या याच्यावर कमेंट करून किंवा त्या प्रेरणेने मीही नमूद करतो की हा विषय खरंच एवढा सखोल आणि कॉम्प्लिकेटेड आहे. कारण तो गेल्या 3,500 वर्षापासून आपण या विषयाशी लढतोय, झगडतोय, त्याचं सिद्धांतन करतोय, त्याच्या वेगवेगळ्या फेजमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने लढाया उभ्या करतो आणि तरी सुद्धा हे न संपणारे सत्र गेल्या 3-3,500 वर्षापासून ही जात व्यवस्थेच्या संदर्भात आपण अनुभवतोच. त्यामुळे त्या संदर्भातलं तात्विक विवेचन, चिंतन, मनन, कुणाचे प्रत्यक्ष क्षेत्रीय अनुभव या सगळ्यांचा सांगोपांग पद्धतीने विचार करून जर आपल्याला पुढे या सगळ्या संदर्भात जे बाबासाहेबांचं मूलभूत तत्व होतं की अॅनिहिलेशन ऑफ कास्ट, त्याचं काय झालेलं आहे किंवा त्याचं काय करायचं, हा अनुत्तरित प्रश्न आपल्या समोर आजच्या वर्तमानात 21व्या शतकातही उभा आहे. त्यामुळे माझं बिलकुल असं म्हणणं नाही की या विषयात माझा अभ्यास आहे, पण हा विषय माझा कन्सर्नचा आणि आपल्या सगळ्या कन्सर्नचा भाग असल्यामुळे मला वाटतं माझी मांडणी करण्यापेक्षा मी मांडणी आपल्या चर्चेला एक काही फक्त अंग जे काय देऊ इच्छितो आणि त्यातून आपल्या ज्या सगळ्या चर्चा होतील त्या समूह म्हणून, समाज म्हणून आणि इन जनरल जात व्यवस्था म्हणून त्या निर्मूलनाकडे आपण सगळे कसे जाऊ, हा खरं तर तो कॉइन करण्याचा भाग आहे. याच्यामधला एक अभ्यासक जो भाग आहे तो कमी आणि समाजाबद्दलचा आस्था, सहानुभूती आणि चळवळीने दिलेला एक जो काय दृष्टिकोन आहे तो मला वाटतं जास्त प्रतिबिंबित होण्याचा धोका आहे. तर मला वाटतं, आणि तेच खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला आणि तथागत गौतम बुद्धाची ही जी व्याख्यानमाला आपण आयोजित केली आहे त्याचं खरं तर फलश्रुती तशी होणंच अपेक्षित आहे. रिगरस अकॅडमिक चर्चा हा एक भाग जरी झालेला असला तरी त्या चर्चांचा प्रत्यक्ष कार्याच्या संदर्भातला काय अनुभव आहे किंवा तो आपलं प्रत्यक्ष कार्य कसं पुढे जाईल हा आपल्या सगळ्या चळवळींचा, सगळ्या व्याख्यानमालेचा, सगळ्या राजकारणाचा, समाजकारणाचा भाग राहिलेला आहे आणि तो इथून पुढे आहे. त्या कॉन्टेक्स्ट मध्ये, त्या संदर्भातच मला हा मुद्दा उपस्थित करावा असं वाटलं.
या 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 व्याख्यानमालेचं किंवा हे जे काही मी टायटल दिलेलं आहे ते अत्यंत किचकट, दीर्घ, डिबेटेबल आणि असंख्य वर्ल्ड व्ह्यू आणि पर्सनल व्ह्यूज असणार आहे. त्यामुळे त्या सगळ्यांबद्दल आदर ठेवून मला जे काही या संदर्भातलं वाटतं तेवढंच मी इथे नमूद करण्याचा प्रयत्न करतोय. हा विषय सुचल्यानंतर किंवा माझ्या मित्रांनी मला फोन करून ह्या विषयाचं या सत्रात मांडणी करण्याबद्दल विचारणा झाल्यावर माझ्या पुढे एक प्रश्न असा उपस्थित झाला की आपल्याला सध्या विद्यापीठीय सर्कलमध्ये किंवा वातावरणात असल्यामुळे अकॅडमिक पेपर प्रेझेंटेशनची जी काय पद्धत असते त्याचं एक हे असतं आणि आपण अशा पद्धतीचे जे प्लॅटफॉर्म आहेत ते अकॅडमिक रिसर्च आणि त्याला प्रॅक्टिसची जोड किंवा समाजाबद्दल ते समाजापर्यंत ते कसे पोहोचतील आणि त्यातून पुढचं भावी समतावादी राजकारण कसं उभं राहील हा कुठल्याही ज्ञानाचा खरं तर पाया असला पाहिजे. आणि म्हणून ताळमेळ कसं बांधायचा किंवा याला नेमकं कसं कॉइन करायचं म्हणजे पीपीटी प्रेझेंटेशन करायचं, आपलं रिसर्च पूर्णपणे सांगायचा. बरं मी स्वतः रिसर्च करतोय, माझा रिसर्च काही कम्प्लीट झालेला नाहीये, त्यामुळे तो कितपत हे आहे हा जरी मुद्दा असला तरी सुद्धा हे जे काही मला कन्सर्न वाटणारे जे मुद्दे आहेत ते आपण ऍड्रेस करावे. आपल्या सगळ्या समाजाबद्दल बंधू आपल्या धम्मबंधूंपूर्वी ते ऍड्रेस करावे आणि याच्यातून जर आपल्याला काही सकस चर्चा घडवता आली तर ती करावी असा एक उद्देश होता. एक माझे मार्गदर्शक या विषयातले प्रोफेसर डॉक्टर किशोर गायकवाड सरही या सत्रामध्ये आहेत, त्यामुळे त्याचं एक नकळत जे दडपण येतं ते माझ्यावर स्वाभाविकपणे आहेच. परंतु मी माझा पॉइंट अशा पद्धतीने इलॅबोरेट करण्याचं ठरवलंय की जात समीक्षेच्या ज्या विविध परंपरा भारतामध्ये आहे आणि त्याच्या असंख्य अशा सकस ट्रॅडिशन आपल्याकडे राहिलेले आहेत. त्या ट्रॅडिशनचं नेमकं अनालिसिसच्या सर्व ट्रॅडिशनचा मी यामध्ये उल्लेख करत नाहीये. गेल्या 40 दिवसापासून आपल्या त्यातल्या महत्वाच्या ज्या ट्रॅडिशन आहेत त्याचा संबंध या व्याख्यानमालेनिमित्त निश्चितच जोडलेला आहे. त्यामुळे त्या संदर्भात मला परत प्रकाश टाकून आपल्या सर्वांचा वेळ आणि ह्या सगळ्या गोष्टी मी जास्त युटिलाइज करण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे जे मुद्दे राहून गेलेत आपल्या सगळ्या 30-40 दिवसांमधले किंवा जे अँगल्स येणं बाकी होतं तर त्यातल्या त्यात मी हा जो एक म्हणजे जे टायटल आहे ते असं आहे की जात समीक्षेच्या परंपरा आणि जाती अंताचा तिढा आणि उपशीर्षक जे आहे तर त्याचा संदर्भ म्हणून फक्त वीरशैव लिंगायत हा समूह किंवा हा समाज की जो गेल्या बऱ्याच म्हणजे 12व्या शतकापासून हा अब्राह्मणी ट्रॅडिशनचा भाग आहे आणि तो वेगवेगळ्या सिद्धांतांमधून स्पष्ट झालेला आहे आणि वेगवेगळे लिंगायत स्कॉलर ते जे काय आर्ग्युमेंट आहे ती जी काही थेओरी आहे की अवैदिक असण्याची अब्राह्मणी असण्याची ती गेल्या 100-125 वर्षापासून मांडण्याचा प्रयत्न करतायत. परंतु प्रतिक्रांतिकारी शक्ती ज्या असतात त्या सगळा तो आवाज दडपला गेलेला आहे. आपल्यालाही कदाचित हा विषय आतापर्यंत माहीत झाला नसता, पण गेल्या 4-5 ते 10 वर्षापासून जे या चळवळीला लिंगायत आणि शरणू शरणार्थींच्या चळवळीला जे एक राजकीय परिमाण लाभलेलं आहे म्हणजे त्यांचा जो मुद्दा आहे तो एका राजकीय प्लॅटफॉर्मवर ज्यावेळेस येतोय त्यावेळेस हा आपल्याला डिबेटचा मुद्दा आणि चर्चेचा मुद्दा झालेला लक्षात येतोय. त्याच्या अगोदर म्हणजे जर समजा माझा स्वतःचा अनुभव कथन करण्यापासून जर सुरुवात करायची म्हटली तर माझे स्वतःचे लिंगायत आणि वीरशैव समूहाबद्दल वेगवेगळ्या पद्धतीचे पूर्वग्रह होते. कारण एकतर आपण ज्या समूहातून येतो किंवा आपल्याला शोषित ही जी काही संकल्पना आहे तिचं जे काही व्हिज्युअलायझेशन आहे तिचं जे काय आकलन आहे आणि तिचं जे काही दृश्य स्वरूप आहे त्यामध्ये हा समूह कुठेही बसत नव्हता असं माझं एक परसेप्शन किंवा असं एक माझं आकलन तयार झालं होतं. परंतु माझ्या इनिशियल रिडिंग मध्ये काही मित्रांशी चर्चा आणि काही इनिशियल रिडिंग मध्ये ज्या काही गोष्टी आढळून आल्या त्यामध्ये असं दिसलेलं आहे की दक्षिण महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागामध्ये विशेषतः गेल ऑमेट यांच्या पुस्तकांमधले काही उल्लेख जे आहेत की त्यामध्ये असं आढळून आलं की हा एका अब्राह्मणी चळवळीचा हा समूह एका अब्राह्मणी चळवळीचा भाग राहिलेला आहे. इनफॅक्ट दलित चळवळीमध्ये त्याने त्यातल्या बऱ्याचशा सहकारी दलित चळवळीमध्येही काम करत होते आणि त्यामुळे माझ्यासाठी एक जे पूर्वग्रह या समूहाबद्दलचा होता की एका डॉमिनंट मिडल कास्ट जशी आपण ज्या मिडल कास्टला परस्यू करतो तशाच पद्धतीचा एक काहीतरी हा डॉमिनंट कास्ट समूह आहे आणि तो असा होमोजिनियस आहे म्हणजे एकसंध तो समूह आहे आणि तो
एका हिंदू धर्माचा भाग आहे. म्हणजे त्याला काही वेगळं जे कॉन्टेक्स्ट अब्राह्मणी साहित्यातलं किंवा अब्राह्मणी आकलनाचं आहे ते तिथे लावून काही फायदा नाहीये. असा जो एक माझा पूर्वग्रह सुरुवातीच्या माझ्या इनिशियल फेज मध्ये जो होता तो घेऊन मी जगत होतो, तो घेऊन मी तसंच परसेप्शन तयार झालेलं होतं. परंतु मला हे जे काय परसेप्शन आहे ते ब्रेक करण्यामध्ये जे काही चळवळीचे वेगवेगळे कार्यकर्ते आणि चळवळीचा प्रत्यक्ष सहभाग आहे त्यांच्यामुळे मला एक वेगळं आकलन किंवा एक वेगळं त्यांच्या संदर्भातला एक रिडिंग कळाल्या. त्यामध्ये एक महत्वाचा उल्लेख जो होता की तो गेल ऑमेट यांच्या काही टेक्स्ट मध्ये या समूहाबद्दलच्या जे काही उद्धृत आलेले आहेत त्यामधून कळलं की दलित चळवळ आणि लिंगायत चळवळीचा एक घनिष्ठ संबंध आहे किंवा लिंगायत कार्यकर्त्याच्या इनिशियल फेजच्या म्हणजे वसाहतवादी आणि वसाहतोत्तर काळातल्या ज्या काही चळवळी ब्राह्मणी चळवळी आपल्याकडे झाल्या त्या सगळ्या चळवळीतल्या लिंगायत कार्यकर्त्यांचा दलित चळवळीच्या सगळ्या विशेषतः बाबासाहेबांच्या राजकारणातल्या पण आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतरचं जे काय आपलं दलित राजकारण होतं पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्रातलं त्यातल्या एक बऱ्याचशा लोकांचा सहभाग त्यामध्ये राहिलेला आहे. इनफॅक्ट त्यांचे जे जर्नल्स वेगवेगळे होते त्या जर्नलमध्ये दलित चळवळ आणि लिंगायत चळवळ याचा एक असा घनिष्ठ संबंध आहे. या संदर्भातले काही आर्टिकल काही लेखही उपलब्ध आहेत. त्यातलं सगळ्यात म्हणजे दलित चळवळीपेक्षाही एक दुसरा ऋणानुबंध किंवा दुसरा एक घनिष्ठ संबंध जोडला जातो तो या समूहातलेच किंवा एक महत्वाचे कुमार स्वामीजी आहेत. त्यांनी 1942 ला तथागत भगवान गौतम बुद्ध आणि महात्मा बसवेश्वर यांचं जे काय एक सांगड घालून या दोघातली साम्यस्थळे शोधून त्यांच्यावर एक जे काय भाष्य केलेलं आहे तेही 1942च्या काळात हा जो एक जो संबंध या दोन सेक्शन मधला आपल्याला दिसून आलेला आहे. इन नटशेल की मला जे काय पूर्वग्रह होते की हा एक डॉमिनंट होमोजिनियस एक वर्चस्ववादी एकसंध हिंदू परंपरेचा भाग आहे आणि अन्य जातीय सगळ्या अट्रॉसिटीज मध्ये दुसरे जसे लोक डॉमिनंट मिडल कास्ट आणि अप्पर कास्ट ज्या पद्धतीने ऑपरेट होतात तशाच पद्धतीने हा समूहही ऑपरेट होत असावा. काही मित्रांच्या चर्चेमध्ये किंवा सुरुवातीच्या माझ्या इनिशियल पिरियड मध्ये असंही आढळून आलं किंवा असंही चर्चा झाल्या की ह्या समूहात सुद्धा काही अट्रॉसिटीज मध्ये सुरुवातीच्या काळातला तो होता. त्याचं एक जे कारण म्हणजे त्याचं जस्टिफिकेशन मध्ये आता जात नाही पण हे त्या समूहातले असंख्य स्कॉलर आणि कार्यकर्ते हे स्वतःही मान्य करतात. परंतु गेल्या 1850 पासून आतापर्यंतचा जो या लिंगायत चळवळीचा या समूहाचा प्रवास आहे तो अत्यंत वेगळ्या पद्धतीने आपल्याला नोंद घेण्याजोग्य आहे असं मला स्वतःला माझा जो कन्सर्न किंवा माझे जे काय या समूहाबद्दलचे जे काय इंटरॅक्शन चाललेलं आहे त्यातून लक्षात येतो. आणि ते आपल्यासाठी म्हणजे ज्या बाबासाहेबांच्या चळवळीमधून या सगळ्या चळवळींना ज्या एक प्रेरणा मिळालेल्या आहेत त्याचे संबंध पुन्हा घनिष्ठ करून हे जे काही आपल्यामध्ये एक अशत्रुभावी राजकारण आहे सगळ्यांमधलं तर ते अशत्रुभावी राजकारण पुढे नेऊन एक समतेच्या लढाईसाठी हे सगळे जे काही अब्राह्मणी समूह आहे त्याचा एकोपा किंवा त्याची एकी हे सगळ्या आपल्या चळवळीच्या राजकारणाचा भाग असलं पाहिजे या अशा टाईपचा माझा एक पॉइंट ऑफ व्ह्यू त्या काळामध्ये तयार झाला. त्याच्यामध्ये कुठेही मला यामध्ये काहीतरी हिस्टॉरिकल रिसर्च करायचा या समूहावर पीएचडी करायची असा काही तसा काही उद्देश नव्हता. दुसरा एक टर्निंग पॉइंट जो आला होता की मी ज्या चळवळीमध्ये काम करत होतो त्यामध्ये 8-10 वर्षापूर्वी सर्वधर्मीय सर्वपंथीय सामाजिक परिषदांचं आयोजन महाराष्ट्रामध्ये झालेलं होतं. त्या सगळ्या परिषदांमध्ये एक जी थीम लाईन त्या परिषदांची होती की जर समजा हे आपले असंख्य अब्राह्मणी समूह आहे त्याची एकी करण्यासाठी आता ते समूह म्हणून जरी अस्तित्वात नसले तरी त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून त्या वेगवेगळ्या सेटचे जे नेतृत्व करणारे संत आहेत ते आता अस्तित्वात आहेत. मग त्यामध्ये वारकरी पंथ आहे, महानुभव पंथ आहे, चक्रधर स्वामी आहेत, लिंगायत पंथ आहे. हे सगळ्या पंथांनी एका काळामध्ये म्हणजे भक्ती परंपरेमधून हे सगळे पंथ उदयाला आलेले आहेत आणि भक्त परंपरेच्या जे काय राजकारण आहे सांस्कृतिक राजकारण आहे त्यामध्ये या सगळ्या परंपरांनी या सगळ्या पंथांनी किती मोठा रोल प्ले केलेला आहे हे सगळं आपण सगळे जाणतो आहोत. त्यामुळे भक्ती परंपरेमधून हे सगळे पंथ उदयास आले आणि भक्ती परंपरेमध्ये जो एक रॅडिकल रोल या सगळ्या पंथांनी निभावला आणि तेव्हाच्या कट्टर
अशा जाती व्यवस्था आणि वर्ण व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवला आणि सामान्य शेतकरी, गरीब, कष्टकरी यांच्या यांच्या यांच्यासाठीच एक नवीन सांस्कृतिक विचार व्यूह तयार केला, विचार व्यूह तयार केला आणि त्यामुळे एक जी गतिशीलता आपल्याकडे आलेली जाती व्यवस्थेमध्ये ती आपल्याला दिसून येते. म्हणजे आपल्याकडे जाती व्यवस्था ही अशी रिजिड किंवा सतत एका समूहावर अन्याय झालेला आहे आणि दुसरा समूह नेहमी डॉमिनेट राहिलेला असं झालेलं नाही, असं अशाला आपल्याला ह्या सगळ्या परंपरा सांगतात. क्रांती झालेल्या आहेत, एक रॅडिकल हल्ले झालेले आहेत, त्याच्यावर प्रतिक्रांती झालेल्या आहेत, पण हा समूह भारतीय समाज एक जो वेगवेगळे काही युरोपियन स्कॉलर्स आणि काही इंडिजिनियस स्कॉलर असं दाखवून देण्याचा प्रयत्न करतात की कास्ट सिस्टम ही रिजिड कास्ट सिस्टम आहे, त्याच्यामध्ये काही गती नाहीये. ओके, तर हे जे काही आपल्याला 12व्या शतकापासूनच दिसून येतं म्हणजे ह्या चळवळी, त्याचा कॉन्टेक्स्ट जरी वेगळा असला, एका सांस्कृतिक राजकारणाचा आणि भक्ती परंपरेचा जरी त्याला आधार असला आणि त्यातले काही पंथ हे खरंच तेवढ्या प्रमाणात जरी रिबेल करत नसले की जेवढ्या प्रमाणात आज आपल्याला रिबेल या संकल्पनांची जे काही अवलोकन होतं, आकलन होतं, त्या पातळीवर जरी तो रिबेल आपल्याला दिसत नसला तरी इतिहासाचे जाणकार आणि इतिहासामध्ये जी माणसं काम करतात त्यांना त्या सगळ्या भक्ती परंपरेने जो एक रॅडिकल चेंज समाजामध्ये केला आणि त्याने जाती व्यवस्थेला कशा पद्धतीने हादरे देण्याचा किंवा जाती व्यवस्थेमध्ये काही पंथ हे अकोमोडेट होण्याचा कसा प्रवास राहिलेला आहे हे सगळं आपल्याला माहितीच आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा रोल जो आहे त्यामध्ये सुफी जो काय होता सुफी पंथ, त्यांनी इस्लाम मधल्या कट्टरतावादाच्या विरोधातही लढा दिला आणि सुफींचे पीर आणि संत जे भारताच्या या दख्खनच्या भूमीवर होते त्यांनी तत्कालीन जाती व्यवस्थेच्या विरोधातही एक आपला स्टँड पॉइंट किंवा एक आपला स्वतःचा एक अजेंडा किंवा आपला एक स्वतःचा आग्रह आणि तो उपस्थित केलेला आहे. सुफी आणि वारकरी या सगळ्यांमध्ये जर आपले काही ते अभंग सगळे आपण जर बघितले तर बरेचशे अभंगाची निर्माते रचनाकार हे आपल्याला मुस्लिम दिसून येतात आणि बऱ्याचशा अभंगाचे रचनाकार मुस्लिम आहेत आणि दखनी भाषा ही त्याची प्रमुख आहे काही ठिकाणी बऱ्याचशा अभंगांमध्ये. तर हा जो एक अनुबंध आहे अब्राह्मणी परंपरेमधला, आज वारकरी संप्रदायाचं नेमकं चित्रण जरी करायचं म्हटलं तरी तो वेगळ्या कॉन्टेक्स्ट मध्ये करता येईल, पण सुरुवात या सगळ्या पंथांची ही रॅडिकल पॉइंट ऑफ व्ह्यू घेऊन तत्कालीन जाती व्यवस्थेच्या विरोधात आणि तत्कालीन धर्मसत्तेने जे काही विचार व्यूह तयार केलेला होता वर्ण व्यवस्थेचा त्याच्या विरोधात झालेले आहे असं आपल्याला वेगवेगळ्या त्या काळातला टेक्स्ट, मध्ययुगीन दख्खन, त्या काळातले सगळे जे काही ग्रंथकार आहेत, त्या काळातले संत आहेत, त्या संतांची अभंग आहेत, सुफींच्या रचना आहेत, दखनी भाषेतल्या सगळे अभंग आहेत, त्या सगळ्यांमधून आपल्याला दिसून येतं. हे दोन सेक्ट ज्या पद्धतीने मध्ययुगीन दख्खन मध्ये सुफी आणि वारकरी एक महत्वाचा रोल प्ले करतात, त्याच पद्धतीने चक्रधर स्वामींचा जो महानुभव पंथ आहे तोही आपल्याला एक मोठ्या प्रमाणात एक रोल प्ले करताना दिसतोय या सगळ्या तत्कालीन जाती व्यवस्थेच्या संदर्भात आणि तत्कालीन वर्ण व्यवस्थेच्या संदर्भात. बसवेश्वरांचा जो लिंगायत पंथ आहे आणि वीरशैविझम आणि लिंगायतिझम हे समानार्थी या शब्दाने गेल्या बऱ्याच वर्षापासून आपल्या कानावर, आपल्या न्यूज मध्ये किंवा अशा अर्थाने ते पडलेले शब्द आहेत की वीरशैव लिंगायत. त्यामुळे वीरशैव लिंगायतिझम जो आहे तो असा एकसंध समानार्थी अर्थाने आपण सगळे ऐकत आलेलो आहे. या सगळ्या भक्ती परंपरेतल्या ज्या काही अब्राह्मणी ट्रॅडिशन होत्या त्या ट्रॅडिशन पेक्षा ही जी काही ट्रॅडिशन होती जी दक्षिणेतून येते तिने तत्कालीन भक्त परंपरेतल्या अन्य पंथांपेक्षा निश्चितच एक रॅडिकल भूमिका अवलंबली. म्हणजे आज आपण जाणतोच गेल्या 8, 10, 15 दिवसापासून वेगवेगळ्या कास्ट अॅट्रॉसिटीज, वेगवेगळ्या इंटरकास्ट मॅरेजेसच्या संदर्भातले जे काही हल्ले आपण ऐकतोच आहे पेपरमधून. परंतु पहिल्यांदा 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांच्या नेतृत्वामध्ये जो काही अनुभव मंडप 12व्या शतकामध्ये स्थापन झाला त्यामध्ये पहिल्यांदा एक आंतरजातीय विवाह झाला, एक हरळय्या आणि कक्कय्या या दोन समूहातला, आणि तो कदाचित भारतातला पहिला जाती व्यवस्थेच्या विरोधातला संघर्ष पण सायमल्टेनियसली चालू आहे. त्या काळातला तत्कालीन वर्ण व्यवस्था आणि वेदाच्या जे काही व्ह्यू होते त्या काळातले तेव्हाचे, आणि त्या काळात असा एक विवाह घडतोय दक्षिणेमध्ये आणि त्या विवाहाच्या विरोधात प्रचंड तिथलं जे काही पुरुषशाहीचं वर्चस्व होतं दक्षिणेमध्ये सुद्धा, की जे आपण पुरुषशाहीचं वर्चस्व अख्ख्या भारतामध्ये इतिहास म्हणून सगळ्यांना नोंद आहे, त्यामध्ये
पुरतशाही त्या काळातल्या तिथला जो काय बिज्जल राजा आहे त्या बिज्जल राजाची कान भरते आणि ही जी काय धर्माज्ञेच्या विरोधात सामाजिक वर्तन चाललेलं आहे त्या विरोधात राजाला स्टँड घेण्यासाठी एक महत्वाचा प्रेशर ग्रुप म्हणून बिल्टअप करते. आणि त्या काळात एक मोठ्या प्रमाणातलं यादवी सदृश्य युद्ध होतं आणि इनफॅक्ट स्वतः बसवेश्वरांना त्या यादवीमधून परांगण व्हावं लागतं. आणि त्या राज्यातून दुसरीकडे त्यांचं सैनिक त्याचे गणाचारी सगळी मंडळी होती, गणांची ज्यांनी वचनं लिहिली होती, ज्यांनी शरण साहित्य लिहिलेलं होतं, त्या सगळ्यांचा तो एक समूह दक्षिणेतून उत्तरेकडे म्हणजे आपल्याकडे जे सोलापूर, बेळगावी, बसव कल्याण हा जो काय प्रदेश होता की जो तेव्हा काळातला बॉम्बे डेक्कनचा किंवा बॉम्बे कर्नाटकाचा भाग होता, त्या प्रदेशामध्ये ते पलायन करताना आपल्याला दिसतात. या संदर्भातले हिस्टॉरिकल आर्काइव्हल मटेरियल आपण ज्या पद्धतीने बघतो तसे जरी नसले डायरेक्टली, तरी पण त्या संदर्भातले हेगेग्राफिकल टेक्स्ट की ज्याला संत साहित्य आपल्याला म्हणता येईल, याच्यामध्ये बरेचसे असे उल्लेख त्या सांस्कृतिक लढ्याचं आणि त्या सांस्कृतिक क्रांतिकारी लढ्याचं वर्णन करणारे आपल्याला दिसून येतात. म्हणजे आपल्याकडे आर्काइव्हल मटेरियल हे मुळातच 17व्या शतकापासून त्याला प्रिझर्व करण्याची सुरुवात झालेली आहे. त्यामुळे म्हणजे आपण जेव्हा अभ्यास करतो इतिहासाचा त्याच्यामध्ये एक लक्षात काय येतं की एक तर प्राचीन भारताबद्दल बरंचसं लिखाण अवेलेबल असतं की ज्याच्यामध्ये एक सुसूत्रता, एक लॉजिकल, एक तार्किक संगती दिसते. आणि दुसरं आधुनिक भारताचं. पण मध्ययुगीन भारत हा अत्यंत कॉम्प्लेक्स आणि प्रचंड उलाढाली आणि त्या संदर्भातली संसाधनं तेवढी इझिली ऍक्सेसेबल नाहीयेत असं एक चित्रण म्हणजे माझ्या तरी निदर्शन किंवा मला तरी तसं वाटतं. कदाचित मी ते आर्काइव्हल मटेरियल शोधण्यामध्ये कमी पडलो असेल म्हणून असेल, आय डोंट नो. पण ज्यांना या आर्ग्युमेंट बद्दल जर काही वेगळं भाष्य करायचं असेल तर ते नक्कीच करू शकतात. पण मला असं वाटतं की प्राचीन भारत एक नीटपणे समजून घेता येतो, आधुनिक भारत नीटपणे समजून घेता येतो. म्हणजे कास्टच्या संदर्भात सुद्धा, स्लेव्हरीच्या अंगाने सुद्धा. म्हणजे प्राचीन भारतातली स्लेव्हरी आपली देवराज चरणापासून ते रामशरण शरणापर्यंत, रामशरण शर्मापासून सगळ्यांपासून आपल्याला कळते. आणि आधुनिक भारतातली पेशवाईच्या नंतरच्या काळातली जी काही रिजिट झालेली जातीव्यवस्था आहे त्याच्या संदर्भातले तर ऐतिहासिक इतिहासकार आणि केम्ब्रिज, ऑक्सफर्ड इथल्या इतिहासकारांचे वेगवेगळे आर्ग्युमेंट, वेगवेगळे इतिहास आपल्याला नोन आहेत. ओके. परंतु मध्ययुगीन भारताच्या संदर्भातली नेमकी जातीव्यवस्था आणि वर्णव्यवस्था काय रोल प्ले करते याच्या संदर्भातलं सकस आणि सुसूत्र असं काहीतरी लिखाण म्हणजे आय मे बी रॉंग बट माझ्या तरी तेवढं असं लॉजिकल याच्यामध्ये फॉर्म मध्ये आढळत नाही. याचं एक कारण मला असं वाटू शकतं की किंवा असं असू शकतं की त्या काळातले जे काय आर्काइव्हल मटेरियल आहे तेच आपल्याकडे पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही की ज्याच्यावर विश्वास ठेवता येईल, म्हणजे विश्वसनीय असं राहता येईल. म्हणजे त्या काळातल्या नंतरच्या काळातला जो एक आहे म्हणजे 16व्या 17व्या शतकाच्या नंतरच्या काळात वेगवेगळ्या बखर आणि या सगळ्या साहित्य उभे राहतात आणि त्याच्यातून आपल्याला काही गोष्टी फक्त कळायला लागतात. बखर हा सुद्धा एक डिबेटेबल इश्यू असू शकतो किंवा बसव पुराण वगैरे जे आहेत किंवा आपल्या प्राचीन भारतामधल्या थेरी गाथा असतील, तर अशा पद्धतीचे थेरी गाथा आणि असंख्य अशा पद्धतीचे जे त्या काळातल्या त्या धर्माचं, पंथाचं नेतृत्व करणाऱ्यांच्या अनुभवातून आलेलं साहित्य आहे. आणि त्या साहित्याच्या आधारावर आपल्याला एक इतिहासाची रचना करावी लागते किंवा त्याच्यातून काही गोष्टी खाचखळगे आपल्याला समजून घ्याव्या लागतात. परंतु आधुनिक भारताचा जो काही हिस्टॉरिकल ऐतिहासिक संशोधन म्हणूनची जी काय एक पद्धतीशास्त्र आहे ती पूर्णपणे या दोन फील्ड बद्दल किंवा दोन टाइम पिरियड बद्दल आपल्याला ती तेवढी सकसपणे राबवता येत नाही असं माझं स्वतःचं मत मला महत्वाचं वाटतं. आणि त्यामुळे आपल्याला पूर्णपणे अवलंबून राहावं लागतं त्या अशा पद्धतीच्या हेजिओग्राफिकल टेक्स्टवर किंवा संत साहित्यावर की जे आपण बुद्धिझम मधल्याही बऱ्याचशा आपल्याला ज्या काही गोष्टी आहेत त्या बुद्धचरित आणि थेरी गाथा आणि त्या काळातले जे काही ओरल ट्रेडिशन आहे त्याच्यातून आपण बरंचसं समजून घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे हा जो 12व्या शतकातला काळ आहे त्याचा राजकीय इतिहास आपल्याला साऊथ इंडियाच्या संदर्भात किंवा दक्षिण भारताच्या संदर्भात दिसून येतो. परंतु त्यातला सामाजिक इतिहास हा किती विश्वसनीय असू शकतो म्हणजे काही सन्माननीय अपवाद सोडल्यास ज्यांचं बऱ्यापैकी ट्रेनिंग हे बाहेरचं झालेलं आहे किंवा एक परदेशातून ट्रेनिंग घेऊन जे करतात त्यांच्यामुळे आपल्याला काही गोष्टी कळल्या. पण ऐतिहदेशीय जो काही सगळा इतिहास आहे आपला तो सगळा मराठा इतिहास आणि अशा पद्धतीच्या याच्यामध्येच या काळातला किंवा त्याच्या अगोदरच्या काळातला किंवा राजकीय इतिहासामध्ये तो अडकलेला दिसतो. पण सामाजिक इतिहासाच्या संदर्भातलं आपल्याला फार काही मोलाची माहिती हाती म्हणजे आर्काइव्हल टेक्स्ट मधून येत नाही. जी येते ती अशा पद्धतीचे संत साहित्यामधून येते. त्यामुळे 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वर हे एक स्वतः कंपोजर आहेत त्या वचन साहित्याचे
की त्यांना जे वाटतं त्याचा अभिव्यक्ती, काव्यात्मक अभिव्यक्ती म्हणून वचन साहित्य आपल्याला 12व्या शतकामध्ये दिसून येतो. आणि त्याच्यामध्ये असंख्य वचनकार नंतर हळूहळू जोडले जातात. जवळजवळ 261 असे वचनकारांनी संकलित केलेलं वचन साहित्य आहे, की ज्याच्या असंख्य पद्धतीच्या त्याच्यामध्ये वेगवेगळे अँगल त्या काळातल्या समाज व्यवस्था, त्यांचे स्वानुभव आणि त्या संदर्भात ते ज्या राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेच्या विरोधात लढा देत आहेत ते आपल्याला त्यामध्ये दिसून येत आहे. आणि त्यामुळे हाच टेक्स्ट आपल्याला उपलब्ध आहे, की ज्याच्या आधारे आपण त्या काळाच्या काही संदर्भातल्या गोष्टी डिकोड करू शकतो किंवा त्या काही गोष्टी समजून घेऊ शकतो. आणि तो एक धोका असतोच, की याच्यावर किती विसंबून राहायचं. परंतु आज आपण अँथ्रोपॉलॉजी मानववंशशास्त्रामध्ये जशा वेगवेगळ्या टेस्टिमोनीज ह्या आपण गृहीत धरतो आज शास्त्र म्हणून, तशा आपल्याला ते वचन साहित्य आज गृहीत धरण्यासाठी इतिहासाचे संशोधन म्हणून सुद्धा बरीच जागा आहे. आणि याच्या संदर्भात प्रचंड काम जी हळकट्टी सर यांनी 1940च्या दरम्यान म्हणजे 21व्या शतकाच्या दरम्यान केलेलं आहे आणि ते आपल्याला उपलब्ध आहे. पण या सगळ्यांचा अडचण अशी आहे, की हे सगळं साहित्य म्हणजे मेजर साहित्य जे ते कन्नडमध्ये आहे. आणि 19व्या शतकापर्यंत लिंगायत किंवा वीरशैविझम या संदर्भात मराठीमध्ये साहित्यच उपलब्ध नाही. ते 19व्या शतकाच्या नंतर ज्या काळात एक महत्वाच्या प्रमाणात तिकडची म्हणजे साऊथची सगळी लिंगायत वीरशैव मंडळी या दक्षिण पट्ट्यामध्ये यायला सुरुवात होतात. वेगवेगळे ट्रेडर्स असतात, वेगवेगळ्या जातसमूह असतात, की जे किंवा किंवा त्याच्या असंख्य पिढ्या 12व्या शतकापासून ज्या आहेत. त्याचं एक रिझन हे स्वतःची जी आदवी 12व्या शतकात झाली होती त्यामध्ये बसवेश्वर आणि अन्य गणाचारी हे स्वतः तिथून परागंदा होऊन या सगळ्या लोकेशन मध्ये, या सगळ्या रिजन मध्ये एक आपलं अस्तित्व उपस्थित करतायत. बसव कल्याण आहे, सोलापूरचा काही भाग आहे, बागेवाडी आहे, या सगळ्या प्रदेशामध्ये. नंतरच्या काळात 17व्या शतकामध्ये लिंगायत आणि जैनचा एक कॉन्फ्लिक्ट आपल्याला दिसून येतो आणि त्या काळातला तिकडचा जो राजा आहे त्यांचा आणि यांचा जे कॉन्फ्लिक्ट आहे त्यामुळे बरीचशी माणसं या प्रदेशामध्ये आलेली आहेत. परंतु तरी सुद्धा समतेच्या अंगाचं साहित्य किंवा इनफॅक्ट लिंगायत समूहामध्ये सुद्धा आपलं धर्माचरण नेमकं काय असलं पाहिजे याच्याबद्दलची जी काय व्यवस्थित माहिती असली पाहिजे ती महाराष्ट्रामध्ये 19व्या शतकापर्यंत आलेली नाही. त्याच्यानंतर 19व्या शतकाच्या नंतर वेगवेगळे जे काय वीरशैव ऑल इंडिया वीरशैव महासभा स्थापन होते, लिंगायत एकता संघ स्थापन होतो. ह्या 2 प्रॉमिनंट संघटना, पण अशा असंख्य छोट्या मोठ्या संघटना वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये स्थापन होतात आणि महाराष्ट्रातल्या लिंगायत समूहाला एक वेगळ्या पद्धतीचं एक वैचारिक सकस असं काहीतरी पुरवलं पाहिजे. त्याच्यातून या सगळ्या गरजातून वेगवेगळे जर्नल्स महाराष्ट्रामध्ये सुद्धा मराठीमध्ये सुरू व्हायला सुरुवात होतात. त्यामध्ये पण हा जो महत्वाचा बेल्ट आहे तो सोलापूर, उदगीर, उस्मानाबाद, कोल्हापूर, अमरावती, यवतमाळ अशा प्रदेशामध्ये तो आहे. आणि लोकसंख्येच्या दृष्टिकोनाने जर बघितलं गेलं तर आज अख्ख्या सगळ्या भारतामध्ये जवळजवळ 5-6 कोटी लोकसंख्या हे आपल्याला या समूहाची दिसते आणि महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 1 लाख कोटी 1 करोडच्या पुढे ही संख्या आता 4-5 वर्षापूर्वी मी जेव्हा या गोष्टींकडे बघत होतो त्या 80 ते 90 लाख अशी ती लोकसंख्या होती आणि आता ती प्रचंड पुढे गेलेली असेल. दक्षिणेमध्ये बसव जर्नल आणि त्याच्या वरून इथे वेगवेगळे जर्नल सुरू झाले होते. पण सुरुवातीच्या काळातला यातला जो काय भाग होता तो कन्नडमध्ये होणारे जे काय वेगळं लिंगायत आणि वीरशैव संदर्भातलं साहित्य आहे त्याचं मराठीमध्ये भाषांतर करून इकडे येणं असा एक तो प्रवास आपल्याला दिसून येतो. आणि तोही जेवढ्या सक्षम आणि सकसपणे व्हायला पाहिजे होता तो झाला नाही. त्या काळातले जे काही एक महत्वाचे रिमार्केबल असे व्यक्तिमत्व होती महाराष्ट्रातली त्यांच्यामुळे तो खरं तर शक्य झाला. त्या म्हणजे आप्पासाहेब मल्लप्पा वारद की जे बॉम्बेचा अभ्यास करणारे आणि बॉम्बे प्रेसिडेन्सीचा अभ्यास करणारे जी माणसं आहेत सामाजिक इतिहासातली त्यांना तो बऱ्यापैकी माहिती आहे. ते साऊथ मधून येऊन सुद्धा एक मोठं अस्तित्व सोलापुरात उपस्थित करतात. सोलापुरामध्ये गिरणी स्वतःची स्थापन करतात, असंख्य वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन स्थापन करतात. हे त्यातलं एक उदाहरण झाले. असे बरेचसे माणसं, अशी बरीचशी व्यक्तिमत्व त्या काळात उभे राहतात आणि लिंगायत वीरशैव चळवळीला आकार देण्याचा प्रयत्न करतात. 12व्या शतकामध्ये ही चळवळ शरण चळवळ, शरणांची चळवळ म्हणून गणली गेलेली आहे. जो मुद्दा मी उपस्थित करत होतो की यांचं नेमकं डिपार्चर किंवा याचा नेमका क्रक्स काय, की जे वचन साहित्य आहे की ज्याच्यामधून आपल्याला एक मोठ्या प्रमाणात या समूहाबद्दलचा एक जाती संदर्भातली समीक्षेचा दृष्टिकोन दिसतो, तो एक ओनली रिलायबल सोर्स आहे तो म्हणजे वचन साहित्य. असंख्य अभ्यासकांचं या आर्ग्युमेंट बद्दल मतभेद आहेत आणि त्यामध्ये
वेगवेगळ्या पद्धतीचे सामाजिक आणि राजकीय घुसळणीतले मुद्दे आणि काही राजकीय भाग सुद्धा आहे. म्हणजे कुठलं आर्ग्युमेंट नलिफाय करायचं, कुठलं आर्ग्युमेंट एक्सेप्ट करायचं, याच्यामध्ये जसं आपल्याला सर्वच जात समूहामध्ये आणि धर्मपंथांमध्ये वेगवेगळे आर्ग्युमेंट उभे राहतात, तसे आपल्याला यामध्येही दिसून येतात. सुरुवातीच्या काळात वीरशैव आणि लिंगायत हे जसं एक समानार्थी शब्द म्हणून गणले गेले असं आपण म्हटलेलं आहे. ते जवळजवळ वसाहतवादी पिरियड असताना सुद्धा ते एक समूह म्हणूनच होते आणि या सगळ्यांचा विरोध हा प्रॉपर हिंदू सोशल स्ट्रक्चर जे आहे, हिंदू सामाजिक रचना जी आहे, त्या सामाजिक रचनेला विरोध हे त्या सगळ्याचं सूत्र राहिलेलं आहे आणि याच्याबद्दल कुणामध्येही कसलाही डाऊट नाहीये. परंतु आणि हाच प्रवास जो आहे म्हणजे ह्याच्यातलं मतैक्य जे आहे ते वसाहतवादी पिरियड पर्यंत आपल्याला तसं दिसून येतं की याच्यामध्ये फार काही कॉन्फ्लिक्ट नाहीये. ओके. परंतु नंतरच्या काळ आणि 19व्या म्हणजे वसाहती काळापर्यंत या समूहाबद्दलच्या ऐतिहासिक अन्वयार्थ जे लागलेले आहेत त्याच्यामध्ये कुठलेही हिस्टॉरिकल टेक्स्ट अवेलेबल नाहीये. जे काय आहे ते वेगवेगळ्या संतांच्या ज्या ओरल ट्रेडिशन्स आहेत आणि वचन साहित्य त्यामधूनच येते. परंतु वचन साहित्य सुद्धा त्याचा रिलेव्हन्स हा वसाहती काळामध्ये जे मॉडर्न ज्यापर्यंत या साहित्याशी डील करत नाहीत हिस्टॉरिकली, तोपर्यंत ते आपल्याला म्हणजे ते असं एका व्यापक विषयाचा भाग म्हणून आपल्याकडे आलेलं नाहीये किंवा त्या समूहामध्ये पण तेवढा जागृती त्या संदर्भात झालेली नाहीये. त्यामुळे सुरुवातीच्या 12व्या शतकातली शरण चळवळ आणि वसाहत काळातली लिंगायत चळवळ या सगळ्या चळवळीमध्ये मध्ये प्रचंड असा मोठा गॅप आहे. आणि समूह म्हणून सुद्धा म्हणजे आजही असंख्य लिंगायत समूहांचं जे काही सामाजिकीकरण किंवा त्यांच्या स्वतःच्या जे काही पंथ आहे त्या पंथाबद्दलचे जे काही आकलन आणि समज आहे त्याबद्दलचा जो एक जाणीव आहे ती गेल्या 100 वर्षातली आहे आणि महाराष्ट्राच्या लिंगायताच्या संदर्भातली ती गेल्या 10-15 वर्षातली आपल्याला दिसून येते. म्हणजे काही सन्माननीय अपवाद वगळून सुद्धा समूह म्हणून होमोजिनियस एंटिटी म्हणून आपण आहोत आणि आपण डिपार्चर घेतलेलं आहे 12व्या शतकात हिंदुइझम पासून. हे जे काय आकलन आहे ते जाणीवेच्या पातळीवर आपल्याला मिसिंग दिसते. ते गेल्या 100 वर्षामध्ये महाराष्ट्रातले जे काही लिंगायत स्कॉलर्स त्यांनी एक जो वचन साहित्याला एक वेगळा दृष्टिकोन दिला आणि त्यातली जात विरोधी वर्णविरोधी प्रासंगिकता पुन्हा नोंदवून त्याबद्दलचं साहित्य सतत वेगवेगळ्या जर्नल आणि याच्यामधून उद्धृत केलं. त्यामुळं तो कॉन्शियसनेस पुन्हा डेव्हलप झालेला आहे. आणि महाराष्ट्रातले अप्पासाहेब वारत या वेगवेगळ्या वीरशैव लिंगायत संघटना आणि त्याच काळातले संचारपासूनचे असंख्य वर्तमानपत्र हे सगळे या समूहाच्या मालकीची आणि याच्यातली ती सगळी वर्तमानपत्र आहेत ज्याच्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचं एक वैचारिक ज्ञानप्रसाद सारखं सकलगंडे या सरांचं जे काय ज्ञानप्रसाद नावाचं मॅगझिन होतं त्यामधून या सगळ्या गोष्टी चर्चेला आल्या. परंतु ह्या दोन समानार्थी शब्दांमध्ये सुद्धा रिफ्ट आहे आणि ती येईल असं काही सुरुवातीच्या काळातल्या अभ्यासकांना किंवा त्यातले जे अत्यंत रूटेड ऍक्टिव्हिस्ट आहेत की ज्यांना त्या समूह आणि पंथाबद्दलची माहिती होती त्यांनाच ते खऱ्या अर्थाने आणि ते सुद्धा कर्नाटकातल्या सगळ्या स्कॉलर्सना माहिती होतं. म्हणजे महाराष्ट्रातला जो काही लिंगायत समूह आहे समाज आहे त्याचं प्रबोधन करण्यामध्ये सर्वात महत्वाचा रोल आता गेल्या 10-15 वर्षामध्ये ज्या काही लिंगायत चळवळीने गती पकडली त्या चळवळीच्या गतिशीलतेमुळे आपलं जे काय आकलन आहे ते पारंपरिक हिंदुइझम पेक्षा वेगळं आहे असा एक समज विकसित व्हायला मदत झाली. आणि त्यामध्ये वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या लिंगायत धर्म महासभा आहेत, लिंगायत वीरशैव महासभा आहेत, अकॅडमी, बसव साहित्य अकॅडमी आहे, भालकीचे जे काही महाराज आहेत त्या सगळ्यांनी जे काय महाराष्ट्र लेवलचं एक अकॅडमी ओपन केली. त्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे महाराष्ट्रामधल्या सगळ्या लोकांसाठी ते मराठीमध्ये काही गोष्टी उपलब्ध करून देण्याचं जे काय चाललेलं आहे ह्या सगळ्यांमुळे आत्ताचे जे काय एक आयडेंटिटीचा क्रायसिस कॉलोनियल पिरियड पर्यंत होता ते एक वेगळ्या पद्धतीचा आयडेंटिटी पॉलिटिक्स आणि त्या आयडेंटिटीचा एक इसेन्स जो आहे तो आपल्याला आत्ताच्या सगळ्या राजकारणामध्ये दिसून येतो आणि तो अत्यंत महत्वाचा आहे. मी एका ब्रॉडर कॉन्टेक्स्ट मध्ये जरी हा विषय घेत असलो तरी त्याच्यामध्ये एक प्रॅक्टिकल उदाहरण म्हणून
या समूहाचं ते. मला जे आर्ग्युमेंट आहे ते थोडंसं वेगळंच आहे, परंतु त्या संदर्भातली जी पार्श्वभूमी आपण हा समूह समजून घेताना करतो, की ते जे आर्ग्युमेंट आहे ते आपल्या अन्य समूहाच्या अभ्यासामध्ये लागू आहे आणि बद्दल आपल्याला तेवढं त्या संदर्भातलं आकलन आपलंही आणि त्या समूहाचंही तेवढं झालेलं नसल्यामुळे ते समजून घेणं आपल्याला जास्त प्रासंगिक आणि जास्त रेलेव्हंट आहे असं मला वाटतं. त्यामुळे हा जो काय एक पहिल्यांदा सीपी ब्राऊन जे होते बॉम्बे प्रेसिडेन्सी मध्ये, ज्यांनी 1840 मध्ये पहिल्यांदा या विषयाला किंवा या संदर्भातल्या गोष्टींना हात घातला. सीपी ब्राऊन पासून सुरुवातीला काही मॉडर्न वेस्टर्न स्कॉलर्स होते की ज्यांनी हा समूह वेगळ्या पद्धतीने समजून घेतला आणि त्यातल्या काही लोकांनी हा हिंदू धर्माचा भाग आहे अशीच एक समज तयार झाली. पण नंतरच्या काळामध्ये जसा जसा इथले एकदेशीय स्कॉलर्स तयार झाले, त्यांनी एक वेगळ्या पद्धतीने त्या सगळ्या आर्ग्युमेंट पासून डिपार्चर घ्यायला सुरुवात केलेली. त्यातल्या काही लोकांना जे काय हा समूह एक पारंपरिक हिंदू धर्माचा सेक्ट पंथ आणि याच्यामध्ये फार कुणाला काही डिबेटचा इश्यू कधी वाटलेला नाही. म्हणजे आरजी भंडारकर वगैरे या सगळ्यांच्या लेखामध्ये सुद्धा हे सगळे हिंदू धर्मातले मायनर रिलिजियस सेक्ट म्हणूनच नोंद झालेले आहेत. आणि आपल्या सगळ्यांच्या परसेप्शन मध्ये सुद्धा हिंदू धर्मामध्ये जसे असंख्य पंथ आहेत, तसाच हा एक वेगळा पंथ आहे, पण तो हिंदू धर्माचा अविभाज्य भाग आहे. अशा पद्धतीचं एक आकलन आपल्या सगळ्याच्या जाणीवेमध्ये, सगळ्या अभ्यासकांच्या आणि समाजाच्या जाणीवेमध्ये पण ते आहे. आणि तेच त्या समूहाच्या जाणीवेमध्ये पण आतापर्यंत होतं. परंतु ही चळवळ शरण चळवळीच्या नंतरचं वसाहतोत्तर काळामध्ये जी लिंगायत चळवळ, जी मॉडर्न स्कॉलर्स आणि समाज सुधारक, त्या काळातले व्यापारी या सगळ्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या सहभाग आणि कॉन्ट्रीब्युशन मधून झाली, त्या काळातला हा डिपार्चर हळूहळू पुढे होत गेला. परंतु सुरुवातीला वीरशैव आणि लिंगायत हे दोन्ही समूह एकाच कॉस्ट साठी भांडत होते. म्हणजे आता गेल्या 10-15 वर्षातलं जर समजा आपण आपल्या गेल्या रिसेंटली जर 5-6 वर्षातलं आपल्याला जर वर्तमानपत्र बातम्या याच्याबद्दल जर आपण जागृत असतो की यामध्ये एक मोठ्या प्रमाणात एक इंडिपेंडंट रिलिजनची एक डिमांड होते. आणि त्या डिमांडचा खरा जो क्रक्स आहे तो ह्या सगळ्या स्वतंत्र धर्माला कुठलं नाव द्यावं याच्यावरून आहे. आणि त्याच्यामध्ये दोन्ही गट आग्रही आहेत. तिसरा जो गट आहे की हा वीरशैव लिंगायत असाच शब्द आहे आणि वीरशैव लिंगायत हा समग्रपणेच तो त्याच्यामध्ये नोंद झाली पाहिजे जर आम्हाला वेगळा स्वतंत्र धर्म मिळाला तर तो एक होता. दुसरा जो आहे की ज्यामध्ये म्हणजे आता सध्या रिसेंटली एक वर्षापूर्वी जे पुस्तक आलेलं की जे राजू जुबरे सरांनी त्याला एडिट केलंय, त्यामध्ये रावसाहेब कसबे सरांनी जी प्रस्तावना दिली, त्या प्रस्तावनेमध्ये रावसाहेब कसबे सर असं म्हणतात की क्रांती आणि प्रतिक्रांतीचा जो काळ आहे तो सगळ्याच पंथामध्ये आणि सगळ्याच याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो. आणि लिंगायत या सगळ्या समूहामधला जो काही क्रांतिकारी आशय आहे तो दाबण्यासाठी एक प्रतिक्रांतिकारी राजकारण समूहाच्या पातळीवर पण झालेलं आहे आणि ते या दोन शब्दांमध्ये ते अभिव्यक्त होताना आपल्याला दिसते. म्हणजे जी क्रांती 12व्या शतकामध्ये एक स्टँड पॉइंट म्हणून घेतलेली आहे आणि ते आपल्याला वेगवेगळ्या पंथाच्या याच्यामध्ये पण दिसते. जी क्रांती तथागत गौतम बुद्धांनी केली ती पुष्यमित्र शुंगाच्या प्रतिक्रांतीने त्याला एक पिछाड झाली. तशाच पद्धतीचा एक मोठा प्लॅनवर आपण हा सगळा एक कल्चरल सांस्कृतिक जो संदर्भ आहे या की जो बुद्धिझम मध्ये अगोदर प्रतिक्रांतीचे जे काय सगळ्या ब्राह्मणी छावणीकडून जे झालेले हल्ले आहेत तो आपल्याला या संदर्भात पण दिसून येतो. परंतु हा याच्यामध्ये एवढ्या सटल लेवलवरच ते आहे की त्यातले जे खोलात ते जाणकार आहेत त्यांनाच तो त्यातला नेमका आशय आणि त्यातला नेमका पॉइंट ऑफ व्ह्यू कळतो. आणि माझ्या दृष्टीने एक समूह म्हणूनची जी काही जागृती आहे ती आता व्हायला सुरुवात केली आणि लिंगायत आयडेंटिटी ऍज अ होमोजिनियस आयडेंटिटी, एकसंध आयडेंटिटी म्हणून आता कन्स्ट्रक्ट व्हायला सुरुवात केली की ज्याची सुरुवात वसाहत काळापासून झाली आहे. पण सेन्स ऑफ कम्युनिटी जो आहे समूह म्हणूनचा तो तसा नव्हता. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जाती रचना आणि जाती पद्धती ज्या सगळ्या आपल्या समाज व्यवस्थेची देण आहे तो त्याच्यामध्ये दिसलेला आहे आणि सगळं समूह त्या सगळ्या कॉन्ट्रॅक्ट त्या सगळ्या आंतरविरोधासहित आतापर्यंत जगत आलेला आहे. परंतु ही जी काय पहिल्यांदा म्हणजे 1871 साली जे काय ब्रिटिश एम्पायरमुळे झालेली जी काय कास्ट सेन्सस आहे त्यामधून सुरू झालेला हा जो काय लढा तो आता 21व्या शतकात एका वेगळ्या अवस्थेला गेलेला आपल्याला दिसून येतो. 1871 पहिल्यांदा अन्य जे अल्पसंख्याक समूह आहे भारतातली त्या सगळ्या समूहासोबत लिंगायत यांची सुद्धा कास्ट सेन्सस मध्ये नोंद केली गेली आणि ती नोंद जी आहे ती क्षुद्र म्हणून केली गेली.
1871च्या सेन्ससमध्ये. आणि नंतरच्या काळात तो क्षुद्र हा शब्द काढून टाकण्यात आला, की जी नोंद आहे ती काढून टाकण्यात आली. आणि यातला हा कॉम्प्लेक्स एवढा विषय मी एवढ्यासाठी म्हणतो, की त्यातल्या खऱ्या लिंगायत आणि काही वैरेशवानीच त्याला विरोध केला, की आम्ही शूद्र नाहीये. ओके, आम्हाला इक्वल स्टेटस आहे ब्राह्मणांसारखं, त्यामुळे आम्हाला ते स्टेटस द्या. ओके, आणि त्याचा लढा आपल्याला सुरुवातीच्या काळात येतो. जे समाजशास्त्रज्ञ आहे एम एन श्रीनिवास या प्रक्रियेला, त्या काळात ह्या ज्या प्रक्रिया झाल्या त्या प्रक्रियेला लिंगायत पंथांमधलं संस्कृतायझेशनची प्रक्रिया असं असं त्यांचं ऑब्झर्वेशन नमूद करतात. आणि तोच कॉन्टेक्स्ट आपल्याला मॅक्स वेबर यांचं जे काय स्पिरिट ऑफ कॅपिटलिझम आणि भारताच्या संदर्भात यांनी जे काम केलेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो. तर या एम एन श्रीनिवास, मॅक्स वेबर आणि त्या काळातले जे काय समाजशास्त्रज्ञ आणि मानववंशशास्त्रज्ञ आहे त्यामध्ये ही जी काही नोंद आहे की तिथल्याच काही लोकांनी की वी आर इक्वल टू ब्राह्मिन्स, सो आम्हाला ते स्टेटस द्या याच्यासाठी डिमांड केलेली आहे. आणि एक वेगळा सेक्शन तो लिंगायत या नावाला स्टिक धरून राहिलेला आहे, तो कदाचित आजतागायत आहे आणि त्यामध्ये वेगवेगळे फ्रिक्शन्स, वेगवेगळे चढ उतार आपल्याला दिसून येतात. मुद्दा असा आहे की 1950ला बॉम्बे हायकोर्टाने असं सांगितलं की वीरशैव हे जे काही शूद्र नाहीये. ओके, आणि त्यामुळे पुन्हा एक जे सत्तेचं राजकारण असतं किंवा पॉवर रिलेशन्स असतात वेगवेगळ्या पंथांमध्ये आपल्याला तो दिसून येतो की 12व्या शतकापासून वसाहत काळापर्यंत याची मूल्य व्यवस्था एवढी एकजिन्सी आहे की तो एक शब्द म्हणूनच गणला गेलाय आणि त्याच्याबद्दल कुणाला काहीही प्रॉब्लेम नाही. परंतु ऍक्च्युअल आता जेव्हा कास्ट सेन्सस सुरू होतात आणि इंडिपेंडंट स्वतंत्र धर्माची मागणी सुरू होते 100 वर्षापासून, 100-125 वर्षापासून, तेव्हापासून आतापर्यंत एक वेगळ्या ऐरणीच्या अशा क्षणाला हा संघर्ष तीव्र झालेला आहे की नेमकं नाव काय दिलं पाहिजे. वीरशैव समूह असं म्हणतो की ते वीरशैव लिंगायत असलं पाहिजे, काही प्रॉब्लेम नाही. लिंगायत त्यांच्या ह्या लिंगायत धर्म आहे. आता वीरशैव आणि लिंगायत म्हणजे याच्यामध्ये फरक काय, कारण ते दोघेही हिंदू धर्म विरोधी आहेत फिलॉसॉफी म्हणून, तत्वज्ञान म्हणून. तर याच्यामध्ये काही संशोधकांचं असं म्हणणं आहे की त्यांच्यामध्ये आकलन म्हणून किंवा परसेप्शन म्हणून एक खरंच एक वेगळा भेद आहे की वीरशैव समूह जो आहे तो वेद, आगम, जे आगम ग्रंथ सुरुवातीच्या काळात होते, आगम, वेद आणि सिद्धांत शिरोमणी हा जो ग्रंथ आहे त्याला प्रमाण मानतात किंवा त्याला बऱ्यापैकी मानतात. आणि लिंगायत हा जो समूह आहे तो कुणाला प्रमाण मानतात की 12व्या शतकात निर्माण झालेले जे वचन साहित्य आहे, वचन लिटरेचर आहे, तिचे आजही कर्नाटकांमधलं साहित्य म्हणूनच अभिजात साहित्य म्हणून गणलं गेलेलं आहे. त्याला प्रमाण मानतात की तो आमच्या धर्मग्रंथासारखे वचन साहित्य आहे, त्याच्यातली मूल्य आम्हाला रिलेव्हंट वाटतात. त्यामुळे ह्या दोन डिपार्चर वीरशैव आणि लिंगायत मध्ये फिलॉसॉफिकल डिपार्चर आपल्याला दिसतो. वीरशैविझमचा जो काय वेगवेगळे शिव आणि या सगळ्याच्या संदर्भातला जो काय गोंधळ आहे की एक तो शिव प्रतिमा जी आहे त्याला ती मांडतात किंवा शिव काश्मीर पासून जो शैविझमचा विकास झालेला होता त्याला एक वेगळ्या पद्धतीने रॅडिकल आयाम साऊथ इंडियामध्ये आला आणि एक त्यातला एक जो हिरोईक ऍक्ट होती त्याच्यामुळे हा समूह वीरशैव म्हणून गणला गेला. असा म्हणजे बसवेश्वर किंवा बसवण्णा च्या सगळ्या शरण चळवळीच्या अगोदरही हा समूह होता अशी एक मांडणी वीरशैव संप्रदाय आणि समूह करतो आणि ती मांडणीला घेऊन काही प्रॉब्लेम नाही. परंतु खरा जो रॅडिकल चेंज आहे तो बसवेश्वर आणि बसवण्णानंतर आला असा मानणारा हा लिंगायत समूह. त्यामुळे हे जे दोन डिपार्चर आपल्याला फिलॉसॉफिकल लेवल म्हणून पण आणि वचन साहित्य आहे त्याचं प्रमुख हे आपल्याला मांडलं गेलं. वीरशैवमध्ये जे कास्ट आणि जेंडरला घेऊन जे आपल्या सगळ्यांची कळीचे प्रश्न आहेत की वीरशैविझम मध्ये फिलॉसॉफी म्हणून आराध्याला मानलं जातं आणि त्यामुळे अशी काही समानता असेलच किंवा नाहीये असं काही अभ्यासकांचं म्हणणं आहे की जी लिंगायत या समूहामध्ये किंवा या पंथामध्ये ती आहे. त्यामुळे आपल्याला असं लक्षात येतं की सुरुवातीच्या काळातलं जे काही वचन साहित्य ज्यामध्ये 770 वचन रचनाकारांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये जवळजवळ 33 ते 35 स्त्रिया आणि नंतरच्या काळामध्ये वेगवेगळ्या स्त्रियांनी वेगवेगळे वचन कंपोज करून तो सहभाग नोंदवला. मग त्यामध्ये अक्का महादेवीपासून असंख्य अशी उदाहरणं झाली. त्याच्या डिटेलमध्ये आपण वेळेचा ह्या सगळ्या हे असल्यामुळे आपण त्याच्यात जाणार नाही. पण अक्का महादेवी पासून वेगवेगळ्या पद्धतीचा जेंडर इश्यू आणि कास्ट इश्यू या वचन साहित्यामध्ये ऍड्रेस झालेला असं आपल्याला लक्षात येतं. आणि की हे आराध्याला मानतात आणि हे वचन साहित्याला मानतात हा एक मोठ्या प्रमाणातला हे आहे. वीरशैव शिवाला मानतो आणि हे इष्टलिंगाला मानतात.
इष्टलिंग हे निर्गुण निर्विकार या अर्थाचं आहे, त्याला कुठलाही आकार नाहीये, ते फक्त एक सोल आणि असं काहीतरी तो एक डिपार्चरचा मुद्दा आहे. आणि एक हे जे पंथ जे एकच आहेत खरं तर फिलॉसॉफी म्हणून सुरुवातीला, परंतु कॉलोनियल पॉलिटिक्स आणि कॉलोनियल जे कास्ट सेन्सस आहे त्याच्यापासून हे एक वेगळी जी एक जाणीव तयार झाली, त्याच्यामधून हा एक डिपार्चर आपल्याला दिसून येतो. 1942चा मी जो उल्लेख केला की कुमारस्वामीजीचं बुद्ध आणि बसवेश्वरांचं जे काय हे आहे, आणि यशवंत मनोहर सर, रावसाहेब कसबे या सगळ्यांनी किंवा असंख्य जे साहित्य आलेले बसवेश्वरावर, त्याला महात्मा बसवेश्वरांनी बसवांना हे साऊथ मधले प्रबुद्ध किंवा साऊथ मधले बुद्ध म्हणून सुद्धा गणले जातात. आणि काही लोकांनी असंही म्हटलेलं आहे की बुद्धानंतरचा त्याच क्षमतेचा जे दुसरा समाज सुधारक आहे तो बुद्ध बसवेश्वर म्हणून पण गणलेले जातात. त्यामुळे जे एक ऑर्गॅनिक रिलेशन जे आहेत या सगळ्या पंथांमध्ये, की जे स्टँड पॉइंट म्हणून त्यांच्यामध्ये एकी होण्याच्या बऱ्याच शक्यता आहेत, तर ते आपल्याला या सगळ्या साहित्यांमध्ये दिसतं. मुद्दा असा आहे की गेल्या 10-15 वर्षापासून या राजकारणाने किंवा या पद्धतीच्या ज्या काही डिमांड्स आहेत त्याने एक वेगळ्या पद्धतीचा एक आयडेंटिटीचं आणि अस्मितेचं राजकारण उभं केलेलं आहे. या अस्मितेच्या राजकारण महाराष्ट्राला नवीन नाहीये, पण आपण समूह म्हणून, म्हणजे ऍक्च्युअली मी समूह म्हणून तशाच पद्धतीचा हा समूह आणि त्या पद्धतीच्या अस्मितेच्या राजकारणामध्ये हा समूह कशा पद्धतीने आता बऱ्यापैकी पिकलं चाललंय असं मला स्वतःला निदर्शनास येते. खरा मुद्दा मग तो बुद्धिझम पासूनच्या ट्रॅडिशन पासून ते आतापर्यंतच्या लेटेस्ट ज्या कुठल्या परंपरा आहेत त्या सगळ्यांचा काय राहिलेला आहे की जाती निर्मूलन आणि जाती व्यवस्थेच्या विरोधातलं जे काय आवाज आहे, एक सत्तावादी राजकारण उभा आहे. या सगळ्या याच्यामध्ये त्या त्या काळाच्या संदर्भामध्ये सगळ्या पंथांनी, सगळ्या संप्रदायांनी, सगळ्या धम्मांनी, सगळ्या धर्मांनी ज्या अब्राह्मणी परंपरेला रिप्रेझेंट करतात त्यांनी एक रॅडिकल आणि एक महत्वाचा रोल प्ले केलाय. काहींनी एक भक्ती परंपरेतून, काहींनी एक जुळवण्याची एक गोष्ट किंवा अशा पद्धतीची गोष्टी उपस्थित केली. परंतु आताच्या काळामध्ये हा जो संघर्ष आहे तो तीव्र झालेला आहे. याच्यामध्ये एक सोप्या पद्धतीने जे डिमार्केशन आपल्याला दिसतं असं की ज्यामध्ये ते खरं तर माझं नाहीये, त्या बऱ्याचशा लिंगायत स्कॉलर्स जे आहेत की जे कॉलोनियल वसाहतकार त्या काळातले आहेत, आणि म्हणजे त्यामध्ये डी नागराज असतील किंवा दुलकिन जनकी असतील किंवा पृथ्वीराज चंद्रा शोभी दत्त असतील, त्यांचा जो थिसिस पहिला मला असा थिसिस सापडला की जो शेल्डन पोलाक यांच्या अंडर लिंगायत समूहावर झालेला आहे. बाकी महाराष्ट्रामध्ये कुठलाही याच्यामध्ये समूह म्हणून काय अभ्यास झालेला दिसत नाही, आणि तोही फिलॉसॉफी म्हणून झालेला आहे, समूह म्हणून झालेला नाही. त्यामुळे याच्यामधली जी एक अडचण आहे की हिस्टॉरिकल टेक्स्ट म्हणून शोधणं अत्यंत अवघड आणि जिकरीचं असं काम आपल्याला म्हणजे कुठल्याही संशोधकाला या फील्डमध्ये दिसेल. त्यामुळे हेजिओग्राफिकल टेक्स्ट आणि ओरल हिस्ट्री आणि वचन साहित्य याच्यावरच अवलंबून राहावं लागतं. सुरुवातीच्या काळातला वसाहत काळामध्ये हा जो काही वचन साहित्य आहे हे पोएम्स आहेत, पोएटिक आहे, त्यामुळे त्याला नाकारलं, म्हणजे त्याला कास्टचं क्रिटिक म्हणणार की नाही असा एक महत्वाचा मुद्दा काही अभ्यासक उपस्थित करतात. जसा एक सांस्कृतिक राजकारणाचा भाग म्हणून दोन समूह एक आपापलं इंटरेस्ट पॉवर रिलेशन जपतात, तसं आपल्याला याच्यामध्येही दिसून येतं. पण लिंगायतांमध्ये याबद्दल कुठलेही भ्रम नाहीये की दे आर नॉन वैदिक. ते हिंदू ट्रॅडिशनचा भाग नाहीये, ते अवैदिक आहे. आणि 1871 पासूनचे याचे लिगल पुरावे त्यांच्याकडे आहेत लिंगायत असण्याचे, आणि तेव्हापासून त्यांच्या लिंगायत या मागणीला ते धरून आहेत. आणि दुसरा जो रावसाहेब कसबे सरांच्या प्रस्तावनेत जो आढळून येतो की ही वीरशैवाच्या मागून किंवा त्याच्या मागून एक प्रतिक्रांतीच्या पण शक्यता आहेत या आणि त्याचा झगडा त्या समूहामध्ये तो आपला आता चाललेला दिसून येतो. आणि तो ऍड्रेस होणं म्हणजे तो त्यांच्या पद्धतीने लढतातच आहे, पण अभ्यासक म्हणून याच्याबद्दलची एक स्ट्रॉंग पोझिशन घेणं या सगळ्यांचं आपल्या सगळ्यांची जबाबदारी असावी असं मला वाटतं. 2018 मध्ये किंवा आता तो संघर्ष एवढा पीकला आला की 2018च्या सगळ्या निवडणुकांमध्ये कर्नाटकच्या सगळ्या याच्यामध्ये जे काय 1871 पासूनचा हा संघर्ष चालू होता त्याला धर्म मान्यता, हा स्वतंत्र धर्म आहे लिंगायत म्हणून, त्याला मान्यता देऊन टाकण्यात आली. आणि आता हा जो याचं पुढचं जे काही सूत्र आहे ते केंद्र सरकारकडे आहे. त्यामुळे केंद्र सरकार अजून काही तयार झालेलं नाही की याला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळावी. कारण कर्नाटकामधलं एक मोठी सायझेबल पॉप्युलेशन ही लिंगायत आणि वीरशैव याला मानणारी आहे, लिंगायत म्हणून आहे. एक मोठी वोट बँक पण ती आहे. परंतु त्या सगळ्या वोट बँकच्या राजकारणापलीकडे एक वेगळी अस्मिता, एक वेगळी अब्राह्मणी ट्रॅडिशन जपणारा समूह म्हणून सुद्धा तो आहे. यातलं खऱ्या अर्थाने जे काय
जे काही जे वचन साहित्यकार आणि वचन स्कॉलर आहेत त्यांच्यामुळे हा जो काही संघर्ष आहे तो समजून घेण्यामध्ये बरीच मदत होते, की जी मला पण झाली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हळकट्टी सरांनी जे काही वचन साहित्यावर काम केलंय तो एक भाग आहे. आणि जे आपल्या सगळ्यांना नोन आहे असे जे अभ्यासक आहेत की जे कर्नाटक आणि सगळ्या म्हणजे प्रिय आहेत ते असे M.M. कलबुर्गी. खरं तर त्यांचा हा थिसिस की हा जो 2 डिपार्चर आहेत वीरशैविझम मध्ये लिंगायतिझम मध्ये तो उघड करणार आहे आणि तो अत्यंत स्ट्रॉंगली त्यातले फिलॉसॉफिकल डिफरन्सेस काय त्यातले वेगवेगळ्या आचरण पद्धतीत काय कुठे हिंदुइझमच्या प्रतिक्रांती मागच्या दाराने घुसलेली आणि काय याचं सगळ्यात महत्वाचा थिसिस जो आहे तो M.M. कलबुर्गी सरांचा आहे. आणि ते स्वतः या लिंगायत चळवळीचा या शरण चळवळीचा एक अत्यंत महत्वाचं आदरणीय आणि प्रेरणास्थान म्हणून राहिलेलं आहे. आणि ते पुढे आपल्या सगळ्यांना तो इतिहास नोंद आहे. तर याच्यातून संशोधक म्हणून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कास्ट डायनामिक्स आणि या सगळ्या वेगवेगळ्या पंथातलं ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला दिसून येतात. हा जो काय एक वेगळा समूह आहे हा पहिल्यांदा असा प्रयत्न होत आहे का की ज्याला पहिल्यांदा एक धर्म मान्यतेची गरज आहे. म्हणजे तो समूह म्हणून त्यांचा लढा म्हणून ते खरंच युनिक आहे. परंतु याच्या अगोदर वेगवेगळ्या समूहाने वेगवेगळ्या पद्धतीचे धर्मांतर केलेले आहेत. वेगवेगळ्या पद्धतीचा रिलिजियस स्टेटस त्यांना मिळालेला आहे. वेगवेगळ्या पद्धतीने त्यांची कॅटेगरी अल्पसंख्याक यामध्ये केली गेली. आता रिसेंटली 4-1 वर्षापूर्वी जैन या समूहाला ऑफिशियली अल्पसंख्य धर्म म्हणून मान्यता मिळाली. बुद्धिझम बऱ्यापैकी कन्व्हर्जन नंतरचा तो सगळा हे आहे. मधल्या काही वर्षापूर्वी जर आपल्या सगळ्यांना आठवत असेल की असाच एका डॉमिनंट मिडल कास्ट मधून एक वेगळा धर्म स्थापित झाला ज्याला शिवधर्म नाव दिलं गेलं तोही एक स्थापित झाला. हे सगळं धर्म जे आहेत या सगळ्या धर्मांमध्ये एक वाक्यता कशावर आहे की दे आर नॉट पार्ट ऑफ डिस्क्रिमिनेटिव्ह कास्ट सिस्टम. हे त्याचं सूत्र आहे. त्याचं कास्टशी डीलचे वेगवेगळे पैतरे किंवा वेगवेगळे हत्यार होऊ शकतात. बुद्धिझमचा वेगळा आहे. पण बुद्धिझमचा जो काय संघर्ष आहे तो त्याला बाबासाहेबांमुळे एक वेगळ्या पद्धतीचं त्याला एक रॅडिकल आणि एक्झिक्यूट गोष्टीची परिमाण लाभली. त्यामुळे ती एक वेगळी सक्षम अशी चळवळ उभी राहिली. पण अन्य सगळ्या याचं काय झालेलं आहे त्या अन्य सगळ्या याच्यामध्ये तो जेवढा रॅडिकल बदल व्हायला पाहिजे होता डिपार्चर म्हणूनचा आणि संस्कृती म्हणूनचा सुद्धा तो आपल्याला तेवढा दिसत नाहीये. हा समूह हा माझा रेफरन्स पॉइंट आहे की जे मला म्हणायचं ते हा एकच समूह नाही ना की जो जात व्यवस्थेचा आणि लिंग व्यवस्थेची समीक्षा करतो. हे बुद्धिझम पासून ते आतापर्यंतचे वेगवेगळे पंथ वेगवेगळे धर्म वेगवेगळ्या धम्म यांनी हा रोल जो वर्णव्यवस्थेच्या विरोधात जाती व्यवस्थेच्या विरोधात लिंगभावाच्या विरोधात मांडला उपस्थित केला आणि त्या काळातल्या समाजाला एक गती दिली आणि म्हणून वेगळ्या पद्धतीचं हे झालं. त्यातून काही पद्धतीने हिंदू धर्म शिकला काही पद्धतीने शिकला नाही. जिथे शिकला तिथं टिकून राहिला जिथे नाही शिकला तिथे असे वेगवेगळे डिपार्चर होतच जात आहेत आणि हे आपण सुरुवातीपासून बघत आलेलो आहोत. आणि त्यामुळे बऱ्याच पद्धतीने अकोमोडेट होऊन ते स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करतात. परंतु कळीचा मुद्दा कास्ट म्हणून असा आहे की जो मला त्याच्याबद्दल कन्सर्न आहे की आपल्या सगळ्यांना त्याच्याबद्दल कन्सर्न आहे की हे वेगवेगळ्या परंपरा आहेत की ज्याने जाती व्यवस्थेच्या संदर्भातलं एक समीक्षा केलेली आहे. या बऱ्याच समीक्षा जात व्यवस्था म्हणून लिंगभाव म्हणून अत्यंत त्या काळाच्या नुसार अत्यंत रिलेव्हंट रॅडिकल अशा त्या राहिलेल्या आहेत. परंतु त्याच्यातून जो अपेक्षित परिणाम आपल्याला साध्य आहे की जो खरं तर आंबेडकरी चळवळीचा अत्यंत अविभाज्य असा भाग आहे की जाती निर्मूलन त्या दिशेने ते कसं जाणार हा आपल्या सगळ्याचा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे वेगवेगळ्या जाती व्यवस्थेच्या संदर्भातले समीक्षा ऐतदेशीय परकीय युरोपियन स्कॉलर केम्ब्रिज ऑक्सफोर्ड वेगवेगळ्या पद्धतीने असे हजारो म्हणजे कास्टवर तर असंख्य मोर दॅन 6000 असे असंख्य वेगवेगळे प्रबंध आणि वेगवेगळ्या पद्धतीचे आर्ग्युमेंट्स आणि आपल्याला दिसून येतात. त्यातल्या टेक्निकल संशोधन आणि सिद्धांतनाच्या याच्यात जायची जरी आपल्याला निकड भासत नसली तरी आपल्या पुढचा जो अजेंडा आहे तो जाती निर्मूलनाचा आहे. आणि या सगळ्यांपासून शिकत आपण जो जाती व्यवस्थेचा तिढा आहे तो कशा पद्धतीने सोडवू हा खरं तर आपल्या चर्चेचा आणि आपल्या या सगळ्या चर्चेचा आणि या सगळ्या मांडणीचा खरा गाभा आहे असं मला वाटतं. त्यामुळे मांडणी म्हणून मी एवढंच करतो की जो या समूह
मी माझा जो पीएचडीचा अभ्यास आहे त्यातला फक्त एक कल्चरल आस्पेक्ट आपल्या समोर मांडलेला आहे. माझं खरं तर पीएचडीचं संशोधन हे लिंगायत ऑफ बॉम्बे डेक्कन मायग्रेशन सोशल कॅपिटल मेमरी या अंगाने आहे. आणि त्यामध्ये असंख्य इतिहासकार ज्या पद्धतीने खाच खळग्यातून जातात, वेगवेगळ्या अडचणी फेस करतात, त्यात मीही आहे. आणि हेजिओग्राफिकल टेक्स्टवर विसंबून राहून ऍक्च्युअल जे काही हिस्टॉरिकल आर्कायव्हल मटेरियल म्हणजे त्याची उणीव असते, ज्या कुणाकडे ह्या सगळ्यांना एक एक कोपअप करणार किंवा या सगळ्यांचं चर्चा वाढवणार काही गोष्टी मदत आर्ग्युमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू असतील तर त्या सगळ्यांचं स्वागत राहील. मला वाटतं की जाती अंताचा लढा हा अजूनही संपलेला नाहीये. जाती उन्नतीचे असंख्य लढे राजकीय सामाजिक आपण गेल्या 30-40 वर्षामध्ये बघितलेत आणि त्याचे अपेक्षित परिणाम, त्याचे सकारात्मक परिणाम आपण त्याचे साक्षीदार आहोत. पण तरी एक मोठा समूह की जिथे आजही डिस्क्रिमिनेशन म्हणजे अमेरिकेमध्ये एक स्वातंत्र्यप्रेमी नागरिक म्हणून जी काही घडण झालेली आहे ती आपल्याकडे नागरिक हा घडलेलाच नाहीये. त्याच्यामुळे फक्त त्या समूहातल्या लोकांनी लढून पण खऱ्या अर्थाने समतेचं राजकारण पुढे कसं जाईल हा खरं तर चर्चेचा मुद्दा आहे. आणि एका आफ्रो अमेरिकन माणसाच्या अॅट्रॉसिटीला घेऊन अख्खा देश पेटून उठतो. हे तिथलं समाज वास्तव आपल्याला वेगळ्या पद्धतीने काही गोष्टी शिकवतात. तसं आपल्याकडे असंख्य सिद्धांतनं, असंख्य तत्वज्ञान आणि जाती व्यवस्थेबद्दलचे ऐत्यदेशीय, परकीय आणि असंख्य सिद्धांत अवेलेबल आहेत. त्याचा आपण आपल्या सगळ्या उन्नतीच्या राजकारणासाठी आणि समतेच्या राजकारणासाठी कसा करू आणि त्याच्यामध्ये देश म्हणून एक नागरिक म्हणून आपण कसं दुसऱ्या लोकांना पण घडवण्यासाठी मदत करू. कारण ज्याचा प्रॉब्लेम आहे त्याला घडणं जास्त गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने आपण काय पुढे जाऊ. मला वाटतं तो माझ्या आर्ग्युमेंट त्या संदर्भात हे करण्यापेक्षा तो मला वाटतं तो लार्जर चर्चेचा मुद्दा आहे. आणि विजय सरांनी जसं अगोदर मांडलं की तो खरंच कॉम्प्लेक्स आणि किचकट असा विषय आहे. पण त्या संदर्भात ही मांडणीचं जे काय एक हे आहे की धर्म मान्यता जरी मिळाली आणि एक मोठा स्ट्रगल 125 वर्षाचा स्ट्रगल अधिमान्यता मिळेल आणि ते खरंच सेलिब्रेटिंग करण्यासारखी जरी गोष्ट असली तरी हॅलो, नेटचा प्रॉब्लेम सर झाला. आवाज येत नाही सर. नेटचा प्रॉब्लेम झाला तुमचा. हा आवाज येत नाही सर. हॅलो किशोर सर. हॅलो, नेट गेलं नेट. तर आवाज येतो. हा येतोय, बोला बोला. हा, मध्ये काहीतरी डिस्टर्बन्स आला. तर एवढं बोलून मी माझं जे मुद्दे आहेत, म्हणणं आहे ते या समूहाबद्दलचं ते मांडतो आणि एका लार्जर डिस्कशन साठी विजय सर ज्या पद्धतीने निर्देश करतील ते आपण सगळ्यांनी हे करावं. धन्यवाद किशोरजी, अत्यंत चांगली मांडणी तुम्ही या ठिकाणी केलेली आहे. तुमचा विषय तुम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे. खरं तर हा विषय अत्यंत म्हणजे मी सुरुवातीला सांगितलेलं होतं की हा विषय किचकट आहे. आणि किशोरजी तुम्ही आहेत ना? हो मी आहे, पण मला ते कान देऊन ऐकावं लागते. हा ठीक आहे ठीक आहे. तर ते या ठिकाणी हा विषय तुम्ही मांडला आणि खरं तर मी मंगळवेढ्याचाच आहे आणि बसवण्णांची कारकीर्द जी आहे ती मंगळवेढ्यामधून सुरू झालेली आहे. थोडाफार अभ्यास मी केलेला होता त्याचा, परंतु इतकं जास्त मला त्याच्यात इंटरेस्ट आला नाही. कारण याचं इंटरेस्ट न येण्याचं कारण हे होतं की बसवण्णांच्या संदर्भामध्ये जी काही माहिती मला मिळत होती त्यानुसार त्यांनी बहुजनांना जागृत केलं आणि मग इथल्या वैदिक धर्म परंपरेच्या विरोधामध्ये चळवळ केली आणि लिंगायत धर्माची स्थापना केली वगैरे हे सर्व केलं. त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या वचनामध्ये देखील असं म्हटलं होतं की येऊ नारव वेंदनिंतसरा इव नमो म्हणत्या म्हणजे याचा अर्थ आहे की हा कोण अशा प्रकारचं तुम्ही बोलू नका. हा आपला असेच म्हणावा असं कुडल संगम देव अशा पद्धतीने सांगत आहे. आणि हे सर्व सांगत असताना ज्या वेळेला मी आमच्या स्वामी विवेकानंद महाविद्यालय मला तोपर्यंत असं वाटत होतं की लिंगायत धर्म हा वेगळा आणि जाती प्रथा न मानणारा वगैरे असतो. आणि मग मी आमच्या कॉलेजमध्ये जॉईन जेव्हा झालो त्यावेळेला तिथे आमच्या सोबत आमचे प्राध्यापक प्राध्यापक मठपती म्हणून आहेत आणि ते लिंगायत समाजाचे आहेत. आणि मग मी त्यांच्याशी चर्चा करत असताना मला असं कळलं की ते स्वामी आहेत.
आणि स्वामी म्हणजे लिंगायत समाजातील ब्राह्मण, अप्पर कास्ट, मठपती त्यांचं आडनाव आहे. आणि मग मी म्हटलं की असं कसं काय? हा धर्म तर हिंदू धर्मातील असणाऱ्या वैदिक या सर्व परंपरा, जात व्यवस्थेच्या विरोधामध्ये वगैरे झालेल्या आहेत. त्याची शिकवण अशी आहे. आणि मग हे कसं काय असं? आणि मग त्यांनी सांगितलं की नाही हे असंच आहे. आणि मग मी विचार सोडून दिला की मग मला असं वाटलं की हे जे सगळे धर्म जे निर्माण झालेले होते, यांनी नंतर इथल्या असणाऱ्या व्यवस्थेला शरण गेलेले धर्म आहेत का? मग अशा शरण गेलेल्या धर्माचा कशाला अभ्यास करायचा जास्त, म्हणून मी अभ्यास करायचं सोडून दिले. आणि मग कारण का, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये असणारा जो मूळचा जो वैदिक धर्म परंपरेच्या विरोधात ज्या धर्माने क्रांती केलेली होती, वर्णाश्रम व्यवस्थेच्या विरोधात क्रांती केली होती, असा बौद्ध धर्म आजही ते स्वतःच अस्तित्व त्या ठिकाणी समता या वचनाखाली एकत्रित समाजाला धरून असलेलं आपल्याला दिसून येतं. परंतु लिंगायत धर्माच्या मध्ये मात्र त्यांच्या वचनामध्ये इतकं संपूर्ण सांगितलेलं असताना देखील असं कसं काय? पुन्हा मी मागच्या एका माझ्या रिफ्रेशर कोर्सला मी हैदराबादला गेलेलो असताना त्या ठिकाणी कर्नाटकामधील अनेक लिंगायत मंडळी त्या ठिकाणी होते. आणि त्यांनी सांगितले की लिंगायत मधले ते वेगळ्या वेगळ्या जातीचे लोक आहेत. आणि मग मी बोललो की हे असं कसं काय? तर त्यामुळे मग मी तो विषय सोडून दिला की बोललो की नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही सांगितलेलं आहे ते सत्य आहे. हे बाकी सगळं गोंधळच आहे असं मला दिसून आलं आणि मग मी तो काही जास्त अभ्यास करत नाही. परंतु आज तुमच्या व्याख्यानामधून एक खऱ्या अर्थानं असं वाटलं की थोडंफार आपण यामध्ये लक्ष घालायला पाहिजे. नेमके काय प्रक्रिया कशा पद्धतीची आहे किंवा याच्यामध्ये आणखी कुणी लिखाण केलेलं आहे का वगैरे. आणि खूपच छान तुम्ही या ठिकाणी मांडणी तुमची केलेली आहे. आणि एक चांगला इतिहास म्हणजे आता आपण बघतो या धर्माला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळावी असं आंदोलन उभं राहिलं कर्नाटकमध्ये. पण महाराष्ट्रातला हा जो स्वामी वर्ग जो आहे, जो स्वामी वर्ग म्हणून आहे, हा मात्र हे मान्य करत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे. आणि त्याच्यानंतर लिंगायत मध्ये लिंगायत सांबार, लिंगायत मांग, लिंगायत ढोर असे पण प्रकार असलेले दिसून येतात. म्हणजे हा वेगळा पंथ कसा आहे, काय आहे, हे काही मला अजूनपर्यंत कळलेलं नाहीये. त्यामुळे तुम्ही थोडी जी काही मांडणी तुमची अभ्यासाची ती या ठिकाणी केलेली आहे, ती खरोखरच चांगली आहे आणि त्याच्यातून एक थोडासा अभ्यास करण्याची इच्छा निर्माण झालेली आहे. आणि निश्चित तो पुढे मी करेल. पण एक थोडंसं मला तुम्हाला सांगायचं होतं म्हणून मी या ठिकाणी सांगितलं आहे. आणि अत्यंत चांगलं व्याख्यान या ठिकाणी झालेलं आहे. अनेक अभ्यासक, अनेक तुमचे मित्र देखील अनेक या ठिकाणी ऐकण्यासाठी उपस्थित आहेत. तुमचे गाईड स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्यामुळे एक चांगलं व्याख्यान, चांगलं प्रेझेंटेशन तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे. मी तुमचं अभिनंदन करतो. आणि आज काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम झालेला असल्या कारणाने आपलं सेशन जे आहे ते फेसबुक लाईव्ह होऊ शकलं नाही. परंतु हे रेकॉर्डिंग आहे. रेकॉर्डिंग थोड्या वेळानंतर ते आपण फेसबुक आणि संपूर्ण YouTube वगैरे सगळीकडे ते टाकू. तर आपला हा फोरम आपल्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे आता आपण हा चर्चेसाठी ओपन करत आहोत. आणि मला वाटतं की आज आपण एक अर्धा तासाची चर्चा करूया, 8:30 पर्यंत चर्चा करूया. जेणेकरून याचं काय होतं प्रॉब्लेम, जितके जास्त वेळ याचं रेकॉर्डिंग होईल तितकं कन्व्हर्जनला प्रॉब्लेम होतो. खूप वेळ घेतं ते कन्व्हर्ट करण्यासाठी. त्यामुळे आपण एक अर्ध्या तासाची चर्चा या ठिकाणी आज करूया असं मी या ठिकाणी सांगतो. 8:30 पर्यंत आपण संपवता येतं का ते बघू. एक 5-10 मिनिटं इकडे तिकडे चालून जाईल. तर या ठिकाणी ज्या कुणाला या चर्चेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी आपले हात वरती करावेत व आपला माईक अनम्यूट करून या ठिकाणी एका पाठोपाठ एक अशा पद्धतीने चर्चेमध्ये सहभागी व्हावा अशी आपल्याला विनंती करत आहे. हा, गायकवाड सर आपण बोलताय का? जर कोणी बोलत नसेल तर बोलतो मी. कोणी प्रश्न येतोय का कोणाचा? हा, बोला बोला सर, बोला. नाही, म्हणजे मी अभिनंदन करतो किशोर मोरे यांचं. हे अतिशय सुटसुटीत त्यांचं प्रेझेंटेशन होतं आणि महत्वाच्या मुद्द्यांना त्याच्यामध्ये हात घातलेला आहे. खरं म्हणजे वीरशैव आणि लिंगायत या दोघंही धार्मिक संप्रदायांविषयी आपल्याला फार कमी माहिती आहे. आणि माहिती पण जी आहे ती अशा काही व्यक्तित्वांकडून आहे की जे त्या त्या धर्म संप्रदायातील अभिजन वर्ग आहे. आणि हाच मुद्दा मला इथे पुन्हा किशोर मोरे यांना विचारायचा आहे की वीरशैव आणि लिंगायत याच्यामध्ये म्हणजे आपण असं आपल्याला माहिती आहे की अखिल भारतीय समजा की
वीरशैव हे काय म्हणतात त्याची संघटना स्थापन झाली 1904 मध्ये हा, हा. किंवा त्याच्यानंतर बऱ्याचशा उपजातीच्या पण संघटना स्थापन झाल्या. म्हणजे आपण जर सोलापूरचं जर उदाहरण बघतो, मला तरी वाटलं होतं की ते डिस्कस करतील की मादिवाल मच्छ्य असतील, गवळी वीरशैव गवळी असेल, लिंगायत गवळी सॉरी, ककाईया म्हणजे लिंगायत ककाईया असतील, या सगळ्या उपजातींच्या संघटना आपल्याला सोलापूरमध्ये दिसतात. त्या म्हणजे 1904 पासून 1964, 1937 वगैरे अशा वेगवेगळ्या कालानुक्रमावर त्यांचं म्हणजे स्थापन झालेले आहे. माझं म्हणजे इथे जर चर्चा करायचीच झाली तर आपण असं नेहमी म्हणतो आणि ते एक विचाराच्या आधारावर बोलतो की वीरशैव किंवा लिंगायत हे धर्म संप्रदाय पूर्णपणे जातीय वादी वैदिक धर्म संप्रदायाच्या विरुद्ध आव्हान उभं करून ते एक एक विकास पावलेले असे एक धर्म संप्रदाय म्हणून आपण त्यांची गिनती करतो. पण कालांतराने आपण बघतो की लिंगायत धर्म संप्रदायामध्येच जाती आणि उपजाती वर आलेल्या दिसतात. आता जर आपण 1990 नंतरचं जर पॉलिटिक्स बघितलं तर सोलापूरमध्ये इटसेल्फ वेगवेगळ्या लिंगायत जातींचे संघटना आहे आणि बरेचसे जे सांप्रदायिक किंवा धार्मिक आधारावर राजकारण करणारे जे पार्टीज आहेत, तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे, त्या सगळ्या पार्टीजला त्या संघटना मदत करतात. फॉर एक्झाम्पल तुमची 1900 म्हणजे आता स्थापन झालेली जी लिंगायत युवकांची संघटना शिवसंघटना 1996 मध्ये स्थापन झालेली, ती पूर्णपणे आपल्याला दिसते की माझा आवाज ऐकतो किशोर तुम्हाला? येतोय सर, येतोय पूर्णपणे येतोय. ओके ओके. तर माझा हाच प्रश्न आहे आताच्या म्हणजे समकालीन जाती व्यवस्था म्हणा किंवा समांतर राजकारणामध्ये उपयोगात म्हणजे उपयुक्त झालेली जात म्हणा किंवा धर्म व्यक्तित्व म्हणा, 1990 नंतर आपल्याकडे खूप वेगवेगळे व्यक्तित्व वर आलेले आणि त्यानुसार लिंगायत समाजामध्ये पण इतर बऱ्याचशा जाती, रंगाऱ्यांची असो किंवा गवळी म्हणून एक आहे, त्यांच्या व्यापारी म्हणा किंवा म्हणजे लिंगायत गवळी यांची सेपरेट संघटना आहे. परंतु असं ही जी संघटना आहे म्हणजे 68 लिंगांपैकी एक वीरशैव गुरु सिद्धेश्वरांनी सोलापूरमध्ये हे स्थापन केलेला एक जो धर्म संप्रदाय होता, त्या अनुषंगाने म्हणजे 12व्या शतकात त्यांनी स्थापन केला होता. त्या अनुषंगाने ती स्मृती जपून किंवा त्या स्मृतीचा उपयोग करून आता शिवसंघटनेसारखी संघटना तरुणांची येते आणि आताच्या राजकारणामध्ये ती हिंदूंच्या बाजूने मुसलमानांच्या विरुद्ध राजकारणामध्ये सहभागी होते. इथे आपल्याला कुठेतरी त्यांच्या मूळ उदयाच्या उद्देशाला फाटाच फुटलेला किंवा फाटा मारलेला दिसतो की जेणेकरून इथल्या बहुविध संस्कृतीला किंवा अनेक जातींना आव्हान देण्यापेक्षा त्याच्यापासून वंचित होऊन ती एक स्वतःच एक जात 96 कोळी मराठ्यांसारखी स्वतःच एक जात बनलेली दिसते आणि इथल्या सत्ता समाज राजकारणामध्ये ती त्याची एक अतिशय काय म्हणतात कुंठित भूमिका आपल्याला ती सिद्ध करताना दिसते. त्याच्यावर थोडीशी चर्चा झाली तर बरं होईल. ओके. तुम्ही सर मोबाईलचा आवाज बंद कर किशोर. किशोरजी मोबाईलचा आवाज ऐकायला येतोय? हा येतोय. तुम्ही जो अत्यंत महत्वाचा मुद्दा उपस्थित केलाय सर, आणि त्याच्या संदर्भात आपल्याला जर थोडं सांस्कृतिक अंगाने किंवा सांस्कृतिक राजकारणाच्या अंगाने जर बघायचं असेल तर त्यामध्ये आपल्याला असं दिसतंय की जसं की रावसाहेब कसबे सर ज्या प्रस्तावनेमध्ये उल्लेख करतात की प्रतिक्रांतिकारी शक्ती ह्या वेगवेगळ्या फॉर्म मध्ये
तुमच्या क्रांतीच्या शक्यता दडपून टाकण्यासाठी वेगळे प्रयत्न करत असतात. तर त्यातला जो सांस्कृतिक वर्चस्वाचा भाग आहे त्यासाठी काही संघटना बनलेल्या आहेत हे खरं आहे. परंतु हा एक वरचा जो समूह आहे की जो स्वतःला प्रिस्टली क्लास म्हणून गणू पाहतोय, की जो लिंगायतांमधला पुरोहित आहे असं स्वतःला समजतोय, की ज्यांनी सुरुवातीला पण असं म्हटलं की आम्ही लिंगायत नाही आहोत, आम्हाला ब्राह्मणांसारखं समजा. आणि श्रीनिवास सरांनी किंवा समाजशास्त्रातली श्रीनिवास सरांनी त्याला ब्राह्मणायझेशनची संस्कृतायझेशनची अशी नाव दिलं होतं. तर ते राजकारण आपल्याला याच्यामध्ये दिसतंय. त्याला प्रतिरोध म्हणून बहुजन समाजातल्या असंख्य जातींचं रिप्रेझेंटेशन यावं यासाठी सुद्धा तुम्ही जे वेगवेगळ्या जाती मांडल्या त्यामधल्या संघटना सुद्धा आपल्याला दिसतात, की जर आपण आपलं प्रतिनिधित्व उभं केलं नाही तर हे वर्चस्वशाली जो काय समूह आहे की जो श्रीनिवास सरांच्या भाषेत सांगायचं झालं संस्कृताईज झालेला आहे, त्याच्या राजकारणाचे आपण बळी पडू. म्हणून ते रिप्रेझेंटेशनचं राजकारण करण्यासाठी पण वेगळ्या जातीच्या संघटना उभे करतात. 12व्या शतकात असं अपेक्षितच नव्हतं की याच्यातला एक वेगळं कास्ट रिप्रेझेंटेशन कुणाला तरी घ्यावं लागेल. परंतु प्रॉब्लेम असा आहे म्हणजे आपल्या भारतीय जातीव्यवस्थेचा की धर्म बदलल्याने आपली जात बदलेलच असं काही आतापर्यंत आढळलेलं नाही. त्यामुळे म्हणजे हे अत्यंत सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी म्हणजे बाकीचे जे सगळे माझे मित्रमंडळी आणि बाकीचे जे ऐकणारी लोक आहेत त्यांनी स्टॅलिन यांनी काही वर्षापूर्वी जे डॉक्युमेंटरी मूव्ही बनवली होती अनटचेबल्स बहुतेक, आय एम नॉट शुअर अबाउट द टायटल, कुणाला ते माहिती असेल तर नीच सांगावं. त्याच्यामध्ये सुद्धा हा मुद्दा आलेला आहे की मुस्लिम असो, तुम्ही शीख असा, तुम्ही काही असा, तरी त्याच्यातल्या वेगवेगळ्या जातींसाठी त्यांचं रिप्रेझेंटेशन त्या धर्मामध्ये उभं करावं लागतं. म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आपण मुस्लिम ओबीसीचं संघटन पण बघू शकतो की मुल्ला मौलवींच्या राजकारणाला बळी पडण्याच्या ऐवजी स्थानिक जे काही ओबीसी मुस्लिमांचं राजकारण आहे ते महत्वाचं आहे. आणि त्या संदर्भातल्या वेगवेगळ्या मुस्लिम संघटना सुद्धा आपल्याला उभे झालेल्या दिसून येतात. तसं आपल्याला या लिंगायत समूहामध्ये पण आता बघू शकतो आपण. आणि त्यामध्ये मुद्दा हाच आहे की जो एक वेगळ्या आर्ग्युमेंटचा भाग आहे की रिलिजन आणि कास्ट या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, हे पुन्हा पुन्हा प्रकर्षाने दिसून येतं. रिलिजन हे कदाचित एक एक्सप्रेशन असेल की एक लार्जर कल्चरल पॉलिटिक्सच्या संदर्भातलं, पण तरी जातीचं वास्तव बदलतच असं कुठल्याच जे काय आतापर्यंत जे धर्मांतर झालेली आहेत, म्हणजे मुस्लिम समूह असेल, आताचा सगळ्या वीरशैव लिंगायत असेल, याच्यामध्ये शिखांचं असेल किंवा सगळ्या जैनांचं पण आपल्याला काही प्रमाणात बघता येईल. म्हणजे स्टॅलिनचं जो डॉक्युमेंटरी मूव्ही आहे त्याच्यावर अत्यंत सखोल आणि एकदम व्यवस्थित प्रकाशझोत टाकतो की धर्म तुमचा काही असू द्या, जात तुमची हीच असू शकते कदाचित. आणि तेच आपल्याला या सगळ्या प्रोसेसमध्ये बघायला मिळतं. आणि तो खरं तर मग एक मोठा चिंतेचा विषय आहे की एक जी होमोजिनियस एंटिटी जी बनवायची आहे, मग म्हणून हे लिंगायत टायटल जे आहे ते एका लार्जर बहुजन शूद्र जातींचं असं एक जे MM कुलबुर्गी सर म्हणतात की ते खऱ्या अर्थाने अब्राह्मणी नॉन ब्राह्मण टायटल आहे आणि ते सगळ्या खालच्या जात समूहांचं टायटल आहे आणि तेच खरं तर महत्वाचं असलं पाहिजे असं म्हणतात. त्यामुळे त्यातलं वीरशैव आणि लिंगायत पॉलिटिक्स आपल्याला या संदर्भात बघता येतं असं मला वाटतं. आणि तुम्ही अत्यंत महत्वाचा उपस्थित केला आणि त्याबद्दल खरंच एक वेगळी इन्साइट आणि वेगळ्या पद्धतीची प्लेनवर विचार करता आला, त्यामुळे थँक्यू सो मच. नाही, छान मांडणी केली किशोर, छान मांडणी झाली आहे, अभिनंदन. थँक्यू. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. आणि मला या सगळ्यांचं क्रेडिट तुम्हालाच द्यायचंय. तू माझे गाईड अत्यंत म्हणजे एवढे भारी आहेत वेगळ्या अर्थाने की त्यांनी जी मला मेंटल स्पेस दिलेली आहे ना ती म्हणजे त्याला सॅल्यूटच आहे. व्हेरी गुड. सरांच्या विषयी बोलायलाच नको, म्हणजे आपण नेहमीच त्यांचे एकदम हे ऋणी आहेत सर्वजण. हो. या ठिकाणी तुमचे मित्र बाबासाहेब कांबळे आहेत, ते आपल्याशी बोलू इच्छित आहेत. बाबासाहेब बोला. धन्यवाद सर. किशोर सर खूप चांगली मांडणी केली, उत्तम मांडणी झाली. कदाचित मध्ये थोडासा नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे तुम्ही कदाचित त्याचा उल्लेख केला असेल की नाही मला माहिती नाही. लिंगायत समुदायाचं किंवा लिंगायत समुदायातील काही महत्वाच्या व्यक्ती असतील त्यांचा सत्यशोधक चळवळीकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा सत्यशोधक चळवळीच्या
निमित्ताने काही तुम्हाला माहिती देता येऊ शकेल का? त्याच्यावर काही प्रकाश टाकता येईल का? बाबासाहेब, तुमचा मुद्दा आणि प्रश्न अत्यंत मोलाचा आहे, महत्त्वाचा आहे. परंतु माझं याच्यावर काही समग्र म्हणजे सगळ्याच अँगलने बघणं झालेलं नाही. मला जे आढळलं ते एवढंच आहे की दलित चळवळीशी काही बऱ्याचशा लिंगायत स्कॉलर्सचा आणि कार्यकर्त्यांचा एक संबंध काही टेक्स्ट मधून आपल्याला दिसून येतो. पण सत्यशोधक चळवळीमध्ये किती रिप्रेझेंटेशन आहे, कुणाचं आहे, कोण आहेत ती लोक, हे एक वेगळ्या पद्धतीने शोधावं लागेल. आणि त्याबद्दल म्हणजे मला तेवढं काही त्याच्यावर भाष्य नाही करता येणार. परंतु जर कुणाला याच्याबद्दल अजून काही माहिती असेल तर त्यांनी ती नमूद केली पाहिजे. आणि कारण जर समजा 19व्या शतकापासून महाराष्ट्रातल्या लिंगायत समूह हा बऱ्यापैकी एका रिप्रेझेंटेशनल प्रक्रियेमध्ये आलेला आहे. अर्थात बऱ्याचशा लिंग त्या काळातल्या ज्या काही अब्राह्मणी चळवळी होत्या त्या चळवळीमध्ये काहीतरी सापडणार आपल्याला. म्हणजे सोलापुरातलं जे सोलापूर समाचार होतं, संचार वर्तमानपत्र होतं, किंवा अजून वेगवेगळे जे वर्तमानपत्र होते त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे लिंगायत समूहाचे आणि अब्राह्मणी चळवळीतल्या कार्यकर्त्यांचे सुद्धा अनुभव कथन आपल्याला दिसतात. त्यामध्ये ते आता झालंय कसं की आपला महाराष्ट्राचा जो फोकस आहे तो अशा या मुद्द्याभोवती नसल्यामुळे जरी समजा आपल्या आसपास गोष्टी असतील तरी आपल्याला त्या माहिती नाही. त्यामुळे ते सजग राहून जर आपण शोधल्या तर मला वाटतं काहीतरी कनेक्शन असणार आहे. पण हे जस्ट अझम्पशन आहे माझं, त्याच्याबद्दल मला फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आता देता नाही. बऱ्यापैकी मुंबईतल्या सत्यशोधक चळवळीमध्ये कर्नाटक आणि साऊथ मधून मोठ्या प्रमाणात अनेक महत्वाच्या व्यक्तींचा समावेश होता. So कदाचित त्या अँगलनी बघितलंच मला वाटतं की जे कोणी ते सहभागी होते त्यांना लिंगायत किंवा वैश्य पार्श्वभूमीचा समावेश असू शकतो. कारण सत्यशोधक चळवळीच एकच म्हणजे ती एक चळवळ मुळातच क्रांतिकारी होती आणि त्या चळवळीला असा पाठिंबा मिळणं सहजासहजी वरच्या वर्गातून शक्य नाही. ज्याला काही पार्श्वभूमी आहे कल्चरल ते असू शकते. त्या अँगलनी मी हा प्रश्न विचारला. महात्मा ज्योतिबा फुलेंचे पार्टनर पण तेव्हापासून म्हणजे वीरशैव आणि लिंगायत लोकांचे संबंध. आपण यदी फडकेंचे सगळे 20व्या शतकातील महाराष्ट्राचे व्हॉल्युम्स बघितले आणि त्या यदी फडकेंच्या व्हॉल्युम्सच्या इंडेक्स मधले नामावली जरी बघितली ना की तेव्हाचे महत्वाचे नेते कोण होते, त्या इंडेक्स मधल्या नावामध्ये बरेचसे नाव आपल्याला या समाजातले लोकांचे दिसतात ज्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये अब्राह्मणी चळवळ महाराष्ट्रामध्ये पुढे नेण्याचं काम केलेलं आहे. थँक्यू. थँक्यू सो मच सर फॉर इनसाइट. सर मोरे सर. हा बोला गायकवाड सर बोला. हा सर, किशोर सरांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने मान्य केलेली आहे. जे काही रिसर्च मेथॉडॉलॉजी असते त्याच्या चौकटीत त्यांनी पूर्णतः स्वतःला झोकून देऊन त्यांनी या विषयाची मान्य केलेली आहे. माझ्याकडे एक विद्यार्थी आहेत भीमराव पाटील म्हणून, त्यांची परवाच PhD अवॉर्ड झालेली आहे. ते महात्मा बसवण्णा यांच्यावरच त्यांनी PhD केलेली होती त्या ठिकाणी. आणि या नांदेड असेल किंवा लातूर असेल किंवा इकडला कर्नाटकचा भाग जो असेल या परिसरामध्ये लिंगायत समाजाचं जास्त प्राबल्य आहे. आणि दुसरं जे वीरशैव किंवा लिंगायत धर्माचे जे काही मागणी करतायत की लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माची मागणी द्या म्हणून, मान्यता द्या म्हणून, त्यामध्ये अहमदपूरचे एक महाराज आहेत, अहमदपूरकर महाराज म्हणून, त्यांचं सुद्धा खूप मोठं योगदान त्यामध्ये राहिलेलं आहे. आणि इथल्या लोकात तरी अशी एक त्यांचं समज झालेला आहे की आम्ही पूर्णतः लिंगायत धर्माचे आहोत, वीरशैव धर्माचे नाहीत. आणि वीरशैव आणि लिंगायत हे दोन वेगवेगळे शब्द आहेत. वीरशैव धर्माची संस्कृती वेगळी आहे, लिंगायत धर्माची संस्कृती ही वेगळी आहे. आणि त्यामुळं आता सध्या तरी बसव ब्रिगेड नावाच्या संघटनेच्या नावाखाली एक चळवळ या ठिकाणी मूळ धरलेली आहे. त्याच्यामध्ये बरेच तरुण वर्ग या ठिकाणी काम करतात. मी आज या व्याख्यानामध्ये सहभागी होण्यासाठी मी त्यांना लिंक दिली होती, परंतु मला वाटते आज कोणीही ते या ठिकाणी का नेटमुळे प्रॉब्लेम असेल, त्यामुळे काय असेल काय सांगता येत नाही, परंतु ते या ठिकाणी जॉईन झालेले नाहीत. मी अनेक 10-12 लोकांना ती लिंक पाठवली होती मी आज, आणि त्यातल्या त्यात माझ्या सुद्धा जत्रा पाठवली होती. आज कुठं आहे ते माहीत नाही, पण असू द्या. परंतु एक अभ्यासाचा विषय म्हणून अशी चर्चा करत असताना
एका अभ्यासकाने अशी भूमिका मांडलेली आहे की 12व्या शतकामध्ये महात्मा बसवण्णांनी जी काही लिंगायत ही जी चळवळ किंवा शरण व शरणार्थाची जी काही चळवळ सुरू केली ती मुख्यतः बौद्ध धर्माची एक ती प्रतिक्रांतीच होती. म्हणजे बौद्ध धर्माला थोपवून धरण्याच्या संदर्भामध्ये हे महात्मा बसवण्णा पुढे आले आणि त्यांनी या शरण चळवळीला त्यांनी पाठिंबा दिला किंवा शरण चळवळीला त्यांनी जन्म दिला असे एक समज अभ्यासकांच्या मध्ये आहे. हे कितपत म्हणजे शक्य आहे? आज किशोर गायकवाड सर आहेत तर त्यांनी सुद्धा या ठिकाणी आपली भूमिका मांडली अशी मी अपेक्षा करतो. म्हणजे सर प्रतिक्रांती म्हणजे बौद्ध धर्माच्या जसं पुष्यमित्र शिंगाणीच प्रतिक्रांती केली त्यानंतर 12व्या शतकामध्ये महात्मा बसवण्णांनी ही क्रांती म्हणजे बौद्ध धर्म थोपून धरण्यासाठी 12व्या शतकामध्ये असा एक समज आहे अभ्यासकांच्या मध्ये सर. पण ते संशोधन पुढे आलेलं नाही त्या संदर्भामध्ये. आपलं मत काय आहे सर? गायकवाड सर हे कुणी लिहिलेलं आहे? हॅलो सर. हा हे कुणी लिहिलेलं आहे गायकवाड सर? रामचंद्र गायकवाड. हा बोलू का? हा सर. हॅलो सर. हा बोला. हा सर अशी एक भूमिका या ठिकाणी मांडतात म्हणजे बौद्ध धर्माला थोपवण्यासाठीच ही भूमिका म्हणजे लिंगायत धर्माची स्थापना करण्यात आली असं म्हणतात सर त्या ठिकाणी. बरोबर आहे. बौद्ध धर्माला थोपवण्यासाठी अनेक घटना या देशामध्ये झालेल्या आहेत. हा याच्यामध्ये निश्चित आपण अभ्यास करायला पाहिजे निश्चित म्हणजे याच्या संदर्भामध्ये. किशोरजी म्हणजे असं कुठं संदर्भ आपण आढळला का? मी या विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये मी खूप म्हणजे बारकाईने अभ्यास केला पण ते मला त्या वचनामध्ये कुठं असं आढळलं नाही त्या ठिकाणी. त्यांनी वचनांच्या संदर्भात त्यांनी पीएचडी केलेली आहे माझ्या विद्यार्थ्यांनी. ते वचन मी चाललेली आहेत परंतु तो संदर्भ आला नाही. परंतु तो संदर्भ कुठे येईल का हे मी शोधत होतो. सर बोलू का? हो सर. बोला बोला. सर तुमचा मुद्दा किंवा तुमची जी शंका आहे ती रास्त जरी असली तरी माझ्या मते मला वाटतं की त्याच्यासाठी जे काही सॉलिड पुरावे लागतील आपल्याला तसे आपल्याला नाहीये की जे आपल्याला पुष्यमित्र शुंगांच्या याच्यामध्ये दिसतात. पण ती प्रतिक्रांती कशी आहे हे नंतरच्या काळातलं जे काही राजकारण बदलत जातं त्याच्यामधून आपण म्हणू शकतो की ती खरंच विरोधातली आहे. समतेचे मूल्य जर पुढे नेणाऱ्या काही गोष्टी असेल तर मला वाटत नाही ती प्रतिक्रांती असू शकते. परंतु सांस्कृतिक राजकारणातले जे काही ट्रोलर असतात असं म्हणूया आपण हवं तर त्याच्यातून कदाचित अशा वेगवेगळ्या कॉन्स्पिरसी थिअरीज क्रिएट होत असतील. आणि म्हणजे ठीक आहे आपल्यामध्ये जे काय सगळ्या अब्राह्मणी पंथांमधली युनिटी जर झाली तर ती बऱ्याच त्याला नको आहे ना. तर ती नकोच आहे खरं तर. कारण त्याच्यामुळे एक मोठा याला हादरा बसू शकतो. एका सांस्कृतिक राजकारणाच्या याला हादरा बसू शकतो. त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं एकतर त्याचे पुरावे म्हणजे तो शंकाच आहे. परंतु जर त्याच्यानंतर जर प्रतिगामी राजकारण सुरू झालं असतं तर आपल्याला काहीतरी तो डाऊट खरा आहे असं म्हणायला चान्स असता. परंतु 12व्या शतकानंतर आजही जर त्याचा रिलेव्हन्स घेतला जातो आणि कर्नाटकामध्ये आजही वचन साहित्य एक क्लासिकल टेक्स्ट म्हणून जर गणलं जातं तर मला वाटतं ते प्रतिक्रांतिकारी राजकारण नाहीये त्यामध्ये. ते एक समतेचं राजकारण त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने साऊथ इंडियन पॉइंट ऑफ व्ह्यूने कदाचित पुढे जाणार असेल. बसवेश्वर ज्या काळाला रिप्रेझेंट करतात त्या काळाच्या संदर्भातलं राजकारण पुढे नेणार असेल. पण ते माझ्या मते तरी ते समतेचं राजकारणच मला वाटतंय. बरोबर. या ठिकाणी डॉक्टर भूषण आरेकर जे आहेत ते आपल्याशी चर्चा करू इच्छितात. डॉक्टर भूषण बोला सर. हॅलो. हा बोला सर बोला. किशोर सरांना माझा प्रश्न विचारायचा. प्रथम म्हणजे फार तुम्ही चांगली मांडणी केली की ज्यावेळी आपण हे सांस्कृतिक मुवमेंट्स बद्दल डिस्कशन करत असतो बऱ्याचदा सांस्कृतिक मुवमेंट मध्ये जरी ते पुरोगामी वाटत असेल आणि राजकीय सामाजिक बदल येत असतात तरी कल्चरल मुवमेंट्स मध्ये एक जे अंग असतं किंवा डायमेन्शन असतो जो आपण पॉलिटिक्स ऑफ एस्थेटिक्स सौंदर्य शास्त्राचा. तर पहिला प्रश्न आहे की हे जे पॉलिटिक्स ऑफ एस्थेटिक्स तुम्हाला या मुवमेंट मध्ये दिसून येत आहे का लिंगायतांच्या? कारण होतं कधी कधी काय पुरोगामी चळवळ दिसताना पुरोगामी दिसते पण एक प्रकारे असं होतं की आपण मनुस्मृतीला दरवाजातून बाहेर फेकून देतो आणि खिडकीतून परत आत आणतो. त्यामुळे 4 पावलं आपण पुढे जाऊन परत 2 पावलं मागे होतो. जसं मराठा समाजाचं झालं. म्हणजे जरी ते ब्राह्मणांवर टीका करत असतील तरी वेगळ्या प्रकारे त्यांचं ब्राह्मणीकरण झालेलं आहे.
म्हणजे जसं आरक्षण मिळाल्यामुळे मराठा समाज किंवा असेल किंवा कुठलाही ओबीसी समाज तर आर्थिकरित्या तो सांगणार की आम्ही मागासवर्गीय, पण सांस्कृतिकरित्या तो मग त्याचं नेहमी असतं आम्ही दलितांपेक्षा पुढारलेला, आणि त्यामुळे एक वेगळं पॉलिटिक्स निर्माण होत असतं. म्हणजे जे एक कॉस्मोपॉलिटिझम किंवा सॉलिडॅरिटी जी लोअर कास्ट मध्ये झाली पाहिजे ती होत नाही. तर या लिंगायत मुवमेंटच्या बाबतीत तुम्हाला असं काही दिसतंय का? येतोय आवाज? येतोय भूषण? हो हो. हा, एक तर मला असं म्हणायचं आहे की हा जो एक कल्चरल डायनामिक्स आहे ना, तो सदा सर्व काळ असा गतिशील आणि पॉलिटिसाइज असतो. त्यामुळे तुम्ही काहीतरी क्रांतिकारी काम केलं आणि तुम्ही ज्या दिवशी स्वस्थ बसता त्या दिवशी खिडकीतून नाही दारातून पण प्रतिक्रांतिकारी शक्ती किंवा प्रतिक्रांती होऊ शकते, असं मला स्वतःला वाटतं. त्यामुळे ते या चळवळीमध्ये नाही आहेत का? हा डिबेटच मुळात त्या सगळ्या प्रतिक्रांतिकारी राजकारण आणि क्रांतिकारी राजकारणातला डिबेट आहे. त्यामुळे तो को एक्झिस्टेड आहे. आता याच्यामध्ये कोण जिंकतं, हा, चळवळ म्हणून, प्रतिक्रांतिकारी रॅडिकल शक्ती म्हणून, ते खरं क्रांतिकारी राजकारण ठरेल. म्हणजे कुठल्या बाजूने ते राजकारण जाते त्याच्यावर. त्यामुळे मला असं नाही म्हणायचं की हे पूर्णपणे असं एकसंधीय पूर्ण अब्राह्मणी आहे. जर ते तसं असतं तर हा जो डिबेट आहे ना, हा डिबेटच झाला नसता. अत्यंत सामोपचाराने ठीक आहे, आपलं जे नाव सगळ्या समूहाला वाटतं ते आपण मान्य करू आणि पुढे जाऊ. पण असं नाहीये. त्यामुळे ह्या दोन क्रांतिकारी आणि प्रतिक्रांतिकारीचे जे राजकारण आहे ते सायमल्टेनियसली चालतं. आणि एस्थेटिक्सचा जो भाग आहे तो अस्मितेच्या राजकारणात जास्त सिम्बोलाइज पद्धतीने येत असतो. त्यामुळे त्याला भौतिक गोष्टींची जर जोड नाही दिली तर एस्थेटिक्सचा ट्रॅप आणि सांस्कृतिक राजकारणाच्या मर्यादा याच्यामध्ये कुठलीही चळवळ अडकण्याच्या असंख्य शक्यता असतात, असं मला स्वतःला व्यक्तिगतरित्या वाटतं. आणि त्या सगळ्या चळवळींचा अभ्यास जर आपण केला तर कुठेला तरी एका पॉइंटवर प्रतिकारी शक्ती हावी झालेल्या आपल्याला दिसतात, किंवा आपल्याला सॅबोटाईज झालेलं दिसतं, किंवा त्यासाठी स्वतःच्या प्रतिक्रांती शक्तीचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म असतात. ओके, आणि ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे ते कुठले प्लॅटफॉर्म आहेत की त्यातला समेट घडवून आणण्यासाठी. त्यामुळे मला वाटतं त्यावर भाष्य करणं जास्त उचित नाही, कारण ते सगळ्यांना इट्स नोन आहे. बरोबर. या ठिकाणी कुणाला आणखी काही चर्चा करायची? कुणाला? ठीक आहे. या ठिकाणी आमचे सन्माननीय मित्र आपल्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे विनोद निकाळजे जे आहेत ते आपली समीक्षा या ठिकाणी करतील. किशोरजी, तुम्ही अत्यंत छान विषय या ठिकाणी मांडलेला आहे आणि एक नवीन विषय सर्वांना ऐकायला मिळाला. एक नवीन मांडणी तुम्ही या ठिकाणी केलेली आहे. आणि अनेक गायकवाड सर असतील, बाबासाहेब कांबळे असतील, भूषण आरेकर असतील, या सर्वांनी आणि रामचंद्र गायकवाड असतील, यांनी अत्यंत महत्वपूर्ण माहिती देखील त्याच्यामध्ये ऍड केली आणि चर्चा देखील या ठिकाणी आपण केलेली आहे. आणि अनेकांना हा विषय सुरुवातीला आपण म्हटल्याप्रमाणे. कांबळे सर, आपल्याला बोलायचं आहे का? नाही, तसं एवढंच बोलायचं आहे की त्यांना धन्यवाद द्यायचा आहे की फार छान त्यांनी मांडणी केलेली आहे. विषय हा आपल्यासाठी नवीन असला तरी एक संशोधक म्हणून त्यांनी ज्या वचनाबद्दल आणि लिंगायतीच्या याबद्दल जी मांडणी केलेली आहे, तर काय की या सगळ्या गोष्टीचं काही लिमिटेशन असते आणि त्या लिमिटेशन मध्ये त्यांनी मांडणी केलेली आहे. त्यामध्ये मला एवढंच ऍडिशन करायचं आहे की एक संशोधक म्हणून आपण त्या विषयाच्या मुळाशी जातो त्यावेळी याचे उगमस्थान काय आहे याच्याकडे आपण जास्त लक्ष देतो आणि ते कशामुळे घडलं याच्याकडे आपण बघत असतो. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये यांच्या सामाजिक रचनेवर त्याचा काय इम्पॅक्ट झालेला आहे हे आपण 3 गोष्टी पाहत असतो. तर त्यामुळे जेव्हा आपण या भारतामध्ये जी सांस्कृतिक प्रतिक्रांती आपण जेव्हा पाहतो त्यावेळेस सगळ्यात प्रथम वैदिक जी संस्कृती होती त्याला पहिला क्रांती झाली गौतम बुद्धांनी केली. आणि हा ब्राह्मणिझम किंवा वैदिक संस्कृती आणि बुद्धिझम असा लढा, हा सांस्कृतिक लढा हा तेव्हापासून सुरू झाला. आणि त्यानंतर याच्यामध्ये बऱ्याचशा चढ उतार होत राहिले.
आणि त्यानंतर जो सम्राट अशोकाचा काळ, त्याच्यानंतर मग तो बुद्ध धर्माचा ऱ्हास, या सगळ्या गोष्टी झाल्या असल्या तरी बुद्धिझमचा हा जो बुद्धिझम तत्वाचा इम्पॅक्ट हा भारतातल्या साधू संतांवर फार मोठ्या प्रमाणात झाला. आणि त्या प्रमाणात आता आपण बघतो ब्राह्मणाचा आणि क्षत्रिय लोकांचाही फार मोठा लढा झालेला होता आणि त्यांना क्षत्रियांना संपवण्याचाही आपण जर मागचा इतिहास पाहिला तो प्रयत्न त्यांनी केला. आणि अशा प्रकारे नंतर त्यांनी मिळतं जुळतं घेऊन पुन्हा त्यांनी या वर्ण व्यवस्थेमधून त्यांना जवळ आणलेलं ही आपल्याला दिसते. त्याच्यानंतर आपण नॉर्थ ज्या भागाला गेलं तेव्हा संत गुरु नानकांचा उदय झाला आणि नंतर संत गुरु नानकांनी शीख धर्माची स्थापना केली आणि त्यानंतर कबीर पंथाची स्थापना झाली, हेही आपण बघतो. त्याच्यानंतर आजच्या नवीन काळामध्ये आपल्या सत्यशोधक धर्माची स्थापना महात्मा ज्योतिबा फुलेंनी प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर तुकाराम आणि हे संत एकनाथ हे संत झाले आणि त्यांचाही विठ्ठल रुक्माई वगैरे आपण जे बघतोय सगळ्याचा परिणाम त्यांच्यावर झालेला आहे. पण हा सगळा जो लढा होता हा ब्राह्मणिझमचा विरुद्धच लढा होता आणि ब्राह्मणिझमनी त्याला समझोता केला आणि शेवटी आजचा विषय होता जाती अंताचा लढा. त्यामुळे आपण हे सगळं पाहत असताना आपण बाबासाहेबांनी जे ॲनिलेशन ऑफ कास्ट आणि जेवढे जेवढे संत झाले या सगळ्यांचं जे मूळ सूत्र आहे ते सूत्र बुद्धिझमकडे घेऊन जाते असं वाटते. आणि जेव्हा बुद्धिझमकडे घेऊन जाते त्यावेळेस काही राजकारणी लोक आपल्या जसा आपण बघतो की साऊथ मध्येही हा लिंगायत साम्राज्य पण म्हणजे ते राजे महाराजही होते. हे आपण एकीकडे आपण बघतो की विजयगन एम्पायर्स, त्याला कामठा एम्पायर्स पण म्हणायचे आणि हे एम्पायर म्हणजे किंगडमही होतं विसनगर मध्ये. हे सगळं होत असताना ब्राह्मणिझमनी कुठंतरी समजुता करून त्यांना आपल्या सेक्टमध्ये कसं गुंतवून ठेवायचं. जसं मगाशी चांगलं उदाहरण दिलं आपण, दारातून मनुस्मृती पाठवली आणि खिडकीतून पुन्हा ते आपल्या आतमध्ये आलंय, हे चांगलं उदाहरण त्यांनी दिलं. तर शेवटी आपण हे सगळं करत असताना पुन्हा लिंगायत समाजाला एक धर्माचं स्टॅटस द्यावं हे पण आताच्या राजकारणामध्ये आलेलं आहे. तर शेवटी नंतर पुन्हा त्या विषयाला पुन्हा ब्राह्मणांनी विरोध केला की बाबा हे हिंदू धर्मापासून पुन्हा वेगळा एक धर्म कशाला काढायचा, त्यांनाच गोजारून पुन्हा आपल्या आतमध्ये ठेवायचं. शेवटी हे जे गटतट पडतात आणि त्याच्यामध्ये पुन्हा समतेचं राजकारण ज्याच्यात यायला पाहिजे, म्हणजे सांस्कृतिक समतेची सांस्कृतिकपणा यायला पाहिजे, ती लिंगायत समाज आलेली आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे जाती अंताचा लढा हा कसा सोडायचा असेल तर ज्या ठिकाणी जातीपातीत नाहीत आणि समग्र माणसाला माणूस म्हणून बघतायत तर तसं कुठं होत असेल तेव्हा जाती अंताचा लढा संपेल असं मला वाटतं. मला काही जास्त प्रतिक्रिया द्यायची नाही, तुम्ही चांगली मांडणी केलेली आहे. फक्त जे आता ऐकलं त्यापासून मी माझे जे आपला क्रांती जे झालेली आहे बुद्धिझमच्या काळापासून त्याचाच हा लढा एक सातत्याने पुढे चालू आहे आणि पुढे चालू राहणारच आहे. तर तो आपल्याला संपवायचा असेल तर आपल्याला बुद्धिझम शिवाय दुसरा मार्ग नाही असं मला म्हणायचं आहे. धन्यवाद सर, अत्यंत छान मांडणी आपण केलेली आहे. या ठिकाणी विनोद निकाळजी जे आहेत ते या ठिकाणी 2 मिनिटात आपली समीक्षा. विनोद निकाळजी जी. सर्वांना जय भीम. सर आज या व्याख्यानमालेचं 44वे व्याख्यान आहे, बरोबर आहे सर ना? हो, 44व्या व्याख्यानाच्या निमित्तानं फार महत्वाच्या विषयाला आपण या व्याख्यानामध्ये आणल्यात, त्याबद्दल तुमचं फार मनापासून अभिनंदन करतो. आणि या आवाज येत नाही का? नाही, 43वे व्याख्यान आहे. 43वे. हो सॉरी 43 सर, ठीक आहे. तर साधारण आजचं हे 43वे व्याख्यान आहे. या व्याख्यानाच्या निमित्तानं हा जो विषय आहे जात्यांतच्या संदर्भामधला, आणि मला वाटतं हा विषय आपल्याला दिला होता जात समीक्षेच्या परंपरा आणि जात्यांताचा तिढा, ऐतिहासिक संदर्भ वीरशैव लिंगायत समाजाच्या संदर्भामधला. खरं पाहायला गेलं तर या विषयाला तसा फार मोठा विषय आहे. या विषयाला हात घालणं म्हणजे एवढं सोपं गोष्ट नाही खरं पाहायला गेलं तर. कारण का हे जेवढे पण दर्शनावरती आधारलेले असणारे जे धर्म आहेत पुढच्या काळात आलेले अनेकदा पाहायला मिळतात आपल्याला, त्याच्यामध्ये त्याचं विश्लेषण करणं तसं फार अवघड असते. पण तरी पण मोरे सरांचं मी मनापासून तुमचं अभिनंदन करतो. फार चांगला तुम्ही ह्या विषयाला न्याय द्यायचा प्रयत्न केलात आणि फार छान मांडणी केली तुम्ही. तुमचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो, तुमचं अभिनंदनही करतो.
आणि आतापर्यंत या 43 व्याख्यानमाला उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या बांधवांचं सर्वांचंही स्वागत करतो, अभिनंदन तुमचं करतो. खरं पाहायला गेलं तर वीरशैव लिंगायत समाजाचं म्हणजे थोडकच मी सांगतो, जास्त काही सांगत नाही. पण त्याची जर शिकवण बघितली आपण, बसवांची जर शिकवण पाहिली तर जवळजवळ साधारण बरचसं साधर्म्य हे बौद्ध धर्माच्या तत्वाशी मिळतं जुळतं आपल्याला बघायला मिळतं. साधारण आपल्याकडे जशा पंचशिला, त्रिशिला, अष्टांग मार्ग आहेत, त्या ठिकाणी फक्त नावं थोडीशी वेगळी दिलेली आहेत कन्नड भाषेत असल्यामुळं, पण जवळजवळ ते तेच बघायला मिळतं. आणि धर्माची जी नीतिमत्ता आहे किंवा धर्माची जी नीतिमत्ता आहे, त्या नीतिमत्तेवर आधारित असणारा धर्म फार म्हणजे गौतम बुद्धांनी सांगितला. तर जनरली जवळजवळ बराचसा अंश हा म्हणजे बसवेश्वरांनी नीतिमत्तेवर आधारित त्यांचा धर्म त्यांनी सांगितलेला आहे. पण एक प्रॉब्लेम असा क्रिएट झाला की त्यामध्ये की चातुर्वर्ण व्यवस्था आणि जाती प्रथेच्या विरोधामध्ये निर्माण झालेला हा धर्म, पण बसवण्णांच्या नंतरच्या काळामध्ये जर बघायला गेलं तर अनेक जातीमध्ये विखुरला गेला. म्हणजे उदाहरणार्थ जर बघायला गेलं तर कर्नाटकमध्ये आणि देशभर जर आपण बघितलं तर फक्त लिंगायत समाज हा फक्त म्हणजे वाणी समाजाच्या मध्ये नाही आहे. तर लिंगायत हा वर्ग जो आहे तो परीटमध्ये आहे, सुतारमध्ये आहे, साळ्यामध्ये आहे, माळ्यामध्ये आहे, अनेक जातींच्या मध्ये बघायला मिळतो. म्हणजे अनेक जातींच्या मध्ये लिंगायत हा एक कॉमन वर्ग बघायला मिळतो. पण तो लिंगायत वर्ग दुसऱ्या लिंगायताशी जोडलेला नाही. म्हणजे ते लिंगायत धर्म पाळतात, पण आता उदाहरणार्थ सुतार लिंगायत, नंतर परीट लिंगायत, बर ढोर ककय्या लिंगायत, लिंगायत ढोर ककय्या, म्हणजे ही तर पूर्णपणे शेड्यूल कास्टमध्ये जात आली. म्हणजे लिंगायत असं वेगवेगळ्या जातींच्या मध्ये असं दिसतं आपल्याला, पण त्या जातींच्या मध्ये सुद्धा समानता बघायला मिळत नाही किंवा त्या जातीमध्ये सुद्धा एकोपा बघायला मिळत नाही. म्हणजे बसवानंदाने ज्या पद्धतीनं तत्वज्ञान सांगितलं की जाती विरहित, वर्ग विरहित, जे वर्ण विरहित जे तत्वज्ञान सांगितलं, पण ते धर्मामध्ये त्यांच्या बघायला गेलं तर ते पुन्हा तिथं जातीयुक्त त्याच्यामध्ये वर्णयुक्त असंच तत्वज्ञान बघायला मिळतं पुढच्या काळामध्ये. आणि मग त्यानंतर या धर्माला मान्यता मिळावी असं ज्या वेळा त्यांच्याकडून मागणी करण्यात आली, त्याचे जे फॉलोअर्स आहेत त्यांच्याकडून, हिंदू धर्माचं असं मत आहे की लिंगायत हा जो वर्ग आहे किंवा लिंगायत ही जी संकल्पना आहे ही हिंदू धर्मातल्या अनेक जाती पाळतात. त्याच्यामुळे हा विशिष्टपूर्ण असा धर्म नाहीये. तो धर्म हिंदू धर्मातूनच बाहेर पडलेला एक संप्रदाय आहे. संप्रदायाला स्वतंत्र धर्माची मान्यता त्याचा काय संबंध येत नाही असं ह्यांचं आर्ग्युमेंट आहे, कुणाचं, हिंदू धर्माच्या लोकांचं, जेणेकरून की हे लिंगायत समाज जो मागतो. पण आता सगळ्यात या सगळ्यांचा उहापोह करून आपण एक सारांश काढला पाहिजे की मला वाटतं मध्ये कोणीतरी एखादी प्रश्न केला की गौतम बुद्धांच्या धर्माला रोखण्यासाठीच म्हणून यांचा धर्म झाला का, म्हणजे निर्मिती यांनी केल्या बसवणारांनी. आपल्याला तसं काय म्हणता येणार नाही. पण कसं आहे की सर्वसाधारण बुद्धांच्या नंतरच्या कालखंडामध्ये जेवढे पण पंथ धर्म या देशामध्ये निर्माण झाले त्यांच्यावरती कमी अधिक प्रमाणामध्ये पगडा हा बुद्ध तत्वज्ञानाचाच आहे. आणि स्पष्टपणे यांच्यामध्ये हे म्हटलं जातं, यांच्या धर्मामधलं मुख्य सार जे आहे ते असं सांगतात की आमची जी परंपरा आहे ती अवैदिक परंपरा आहे. आणि मग अवैदिक परंपरेतले धर्म जर आपण बघितले तर त्यामध्ये जैन येतो, सांख्यशास्त्र येतं, योग येतो, त्याच्याबरोबर हा बुद्धिस्ट धर्म, म्हणजे हा अवैदिक परंपरेतून आलेले धर्म आहेत. आणि मग हे अवैदिक परंपरेतून आलेले धर्म आणि वैदिक परंपरेतला ब्राह्मणी धर्म यांचं मिश्रण होऊन तयार झालेला आजचा हिंदू धर्म, म्हणजे साधारण 1000व्या शतकाच्या आसपास आपल्याला ते बघायला मिळतं. तर मग हे हिंदू धर्मामध्ये निर्माण झालेला पुन्हा आता भागवत संप्रदायामध्ये असाच प्रकार आहे. ज्याने भक्ती मार्गाची संकल्पना आणली भागवत संप्रदायाच्या माध्यमातून, जे वारकरी संप्रदाय जो आहे तो भक्ती मार्ग जसा त्यांनी आणला तसा सेम भक्ती मार्ग कर्नाटकमध्ये बसवण्याने आणला नाही, त्या शतकातला जवळजवळ. म्हणजे 12व्या शतकातल्या ज्या दोन्ही घटना आहेत, म्हणजे महाराष्ट्रामध्ये भागवत संप्रदायाची निर्मिती होते नामदेवाच्या माध्यमातून आणि त्या ठिकाणी बसवण्याची निर्मिती करतात या लिंगायत धर्माच्या माध्यमातून. जर आपण दोन्ही धर्माच्या जर साधर्म्य जर बघितलं तर याच्यामध्ये एक बघायला मिळतं आपल्याला की एकेश्वर वादावरती आधारित असणारे धर्म आहेत दोन्ही, भागवत संप्रदाय पण आणि हा बसवनाचा लिंगायत धर्म पण. आणि माझं प्रामाणिकपणे मत आहे त्याने जे मांडलेलं तत्वज्ञान आहे, म्हणजे जर ते भागवत संप्रदाय असो किंवा बसवनानंदचं तत्वज्ञान असो, ते टोटली बुद्धीचं मूर्ती आधारलेलं आहे. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्हाला आता इथे या ठिकाणी मी सांगतो, म्हणजे आता ज्याने कोणी प्रश्न केला त्यांच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लगेच कळेल. मुळात यांच्या धर्माचा जो सिद्धांत आहे, जसा की भागवत संप्रदायाचा पण सिद्धांत तसाच आहे, निर्विकार निराकार, म्हणजे झिरो सिद्धांत मांडतात ते. सेम सिद्धांत हा बसवनानंदच्या धर्माने जो मांडला तो पण झिरो सिद्धांत आहे. आणि हा झिरो सिद्धांताची निर्मिती ही बुद्धांच्या काळाच्या नंतर ज्यावेळेला बुद्ध धर्मामध्ये पंथ पडले, महायान पंथांच्या मध्ये सुद्धा पंथ पडले, तर महायान पंथांच्या मध्ये एक पंथ असा निर्माण झाला होता की तो झिरो सिद्धांत मांडत होता आणि विज्ञान युगाशी निगडीत किंवा विज्ञान युगाशी म्हणता येत नाही, विज्ञानाशी निगडीत म्हणजे सायन्स वरती आधारित न होता एक वेगळ्या ट्रॅकनं मांडणारा असा एक पंथ निर्माण झाला. म्हणजे एकंदरीत आपल्याला हे लक्षात येतं
की बुद्ध धम्माच्या तत्वज्ञानामध्ये निर्माण झालेल्या पंथातून आलेला हा झिरो सिद्धांत, जो झिरो सिद्धांत पुढच्या काळामध्ये हिंदू धर्मातील भाग असणाऱ्या भागवत संप्रदायानं आणि बसवनानांनी घेतलेला आपल्याला बघायला मिळतो. पण बसवनानांनी प्रामुख्याने याच्यावरती एक ट्रेस दिला होता की वर्ण व्यवस्था आणि जाती व्यवस्था संपली पाहिजे. पण ती पुढच्या काळामध्ये बसवनानांच्या नंतर आपल्याला 17-18 शतकात बघायला मिळत नाही. उलट त्या धर्मामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये जाती व्यवस्था बळकट झालेली बघायला मिळते. अनेक जाती त्याच्यामध्ये लिंगायत म्हणतात, पण त्या जाती वेगवेगळ्या आहेत, वेगवेगळ्या जातीच्या नावाखाली कॅटेगरी खाली येतात. म्हणून हिंदू धर्मापेक्षा हा धर्म वेगळा नाही, म्हणून असा आर्ग्युमेंट करणारी संख्या जास्त असल्यामुळं या धर्माला स्वतंत्र अस्तित्व निर्माण होईल का नाही ते काय माहित नाही. पण आपण फार चांगल्या प्रकारे आपला प्रबंध असल्यामुळे फार चांगल्या प्रकारे त्याच्यावरती आपण रिसर्च केलात, फार छान प्रकारे आपण सांगितलं. माझं एक प्रामाणिकपणे मत आहे, अशा अनेक धर्मांच्या मध्ये आणि संप्रदायांच्या मध्ये बुद्धिभेद करणाऱ्या लोकांचं प्रचंड लिखाण बाहेर येतं. त्याच्यापासून सर्वांनी लांब राहावं आणि मूळचे सिद्धांत शोधायचा प्रयत्न करावा. त्याच्यावरती आपल्याला पूर्ण अधिष्ठान प्राप्त होतं मग त्या धर्माला आणि त्याचा पूर्ण सार कळतो. तर एकंदरीत महायान पंथाच्या मध्ये निर्माण झालेल्या झिरो सिद्धांतावर आधारित असणारा हा धर्म आहे. एवढं बोलतो. जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय. अत्यंत छान विनोदकाजी जी आपण या ठिकाणी मांडणी केलेली आहे, समीक्षा केलेली आहे. अनेक जण तुमची समीक्षा ऐकण्यासाठी देखील इथे थांबून राहिलेले असतात. तुम्ही काय बोलता नक्की ते. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. या ठिकाणी किशोर मोरेजी आपण खूप छान मांडणी केलेली आहे की हा विषय चर्चेसाठी आपण आणलात आणि या विषयाची सर्वांना माहिती झाली. म्हणजे त्या दुपारी आपलं जसं बोलणं झालेलं होतं त्या पद्धतीने की आपला विषय पोहोचणं गरजेचं आहे आणि आपला विषय पोहोचलेला आहे. कुठलाही व्यत्ययमध्ये न येता हे झालेलं आहे व्यवस्थित. त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि आभार मानतो. उद्या सायंकाळी 6:30 वाजता देखील आपण पुन्हा उपस्थित होणार आहोत आणि एक नवीन आणि एक चांगला विषय उद्याच्या व्याख्यानाचा देखील आहे. तो उद्या सकाळी मी तुम्हाला सर्वांना फॉरवर्ड करेन. ओके, तुमच्या सर्वांचं सुद्धा धन्यवाद सर. विशेषतः विजय मोरे सर, हर्षल शास्त्री सर आणि दुसरे जे सहकारी ऑर्गनायझर आहेत, त्यांचं नाव आता आठवत नाही, सगळ्यांचं बाबासाहेब माझे सगळ्यांचे आभार.